अच्छा, ऑफलाईन एवढेच आहेत. आज अब्सेंट आहेत काय? बर. इकॉनॉमिक सुरू व्हायला म्हणलं गायब झाले का? ठीक आहे ठीक आहे. चल, हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतोय का सांगा एकदा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑनलाईन? हॅलो. चला, चॅट बॉक्समध्ये एकदा कन्फर्मेशन द्या, मग सुरू करू आपण. ऑडिओ व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? हां, आहे ना? ठीक आहे. ओके, बर. आता आपले आजपासून लेक्चर स्टार्ट होत आहेत. तुम्ही आता जे पहिल्यांदा लेक्चर करतायत माझं, ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन समोर असतील, त्यांनी लक्षात ठेवा की आपला जो काही इकॉनॉमिक्सचा सिलेबस स्टार्ट होईल त्याच्या अगोदर आयोगाच्या सगळ्या गोष्टी या नीट समजून घ्यायची ही प्रायोरिटी असते आपली. म्हणजे मी कुठल्याही बॅचला सुरू करताना डायरेक्टली आलो आणि एखादा टॉपिक घेतला आणि सुरू केला असं अजिबात करत नाही. मग त्या पहिल्या काही गोष्टी आहेत, जवळपास एक 3 लेक्चर म्हणू आपण, 3 दिवस काय असणार आहे. चला, तुमचे हो जे डाऊट आहेत ना ऑनलाईनचे सगळे घेऊ. पहिल्यांदा फक्त मी काय सांगतोय आधी ते ऐका. टू वे कम्युनिकेशन डेफिनेटली करू. तुमचे कुठलेही डाऊट रिगार्डिंग इकॉनॉमिक्स, परत स्ट्रॅटेजी, बुक्स, व्हॉट एव्हर काही असू द्या. ठीक आहे, सुरुवातीला थोडं मी काय सांगतोय त्याच्यावर लक्ष द्या. काय होतंय, व्हिडिओला प्रॉब्लेम येतोय का? एक मिनिट ठीक आहे. थांबा, व्हिडिओचा काही ज्यांना प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होईल. 2 मिनिट थांबा. चला, आता सांगा, आता व्हिडिओ क्लिअर आहे का? दिसतोय का मी? झालं ना सॉल्व? ओके सर. हां, चला. सो हे सांगत होतो मी की आता आपल्याला आल्यावर लगेच काहीतरी टॉपिक घेतला, कन्सेप्ट घेतली, सुरू केली असं अजिबात नाहीये. जनरली नवीन नवीन फार उत्साह असतो. नवीन बॅच जॉईन केल्यावर तर खूपच की सर लवकर सांगा, लवकर इकॉनॉमिक्स सुरू करा. पण याच गडबडीमध्ये होतं काय की विषय पूर्ण संपून जातो. विषय म्हणून आपण अभ्यास करतो पुस्तकातून किंवा बॅचमधून समजून घेतल्यानंतर परीक्षेला गेल्यावर कळतं की जे आयोगाला पाहिजे होतं ते बाजूलाच राहिलं ना आपण दुसरंच करत बसलो. किंवा तुमचं समाधान झालंय की तो विषय पूर्ण झाला, समजलाय, शिकवणं सगळं झालंय, पण त्याचं रिफ्लेक्शन एक्झाम मध्ये दिसलं नाही. तर मग पुन्हा कळतं की आपण मागच्या काही महिने, काही वर्ष काय केलं ते. तसं न होता म्हणून पहिल्यांदा काय केलं आपण, 3 दिवस असे ठेवले. सुरुवातीला तुम्ही बघत असाल इकॉनॉमिक्सचा सिलेबस जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. आणि सिलेबस डिकोडिंग हा पॉईंट दिलाय. त्याच्या अगोदर काय दिलंय, ह्याला हायलाईट करा, अंडरलाईन करायला, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला सर याच्यात कुठली मोठी गोष्ट आहे, सिलेबस अख्ख्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती. थोडं थांबा, लेक्चर कंटिन्यू करा. अर्धा एक तासात तुम्हाला कळेल
की तुम्हाला सिलेबस मधले कुठले पॉईंट्स माहिती आहेत, त्यातही नुसतं सिलेबस प्रीचा माहिती असून चालत नाही. इथं काय करायचं आपल्याला, प्री आणि मेन्स. बर, हे सेपरेटली पण बघायचंय की एक्झॅक्टली प्रीला काय, मेन्सला काय, दोघात कॉमन काय, दोघात वेगळं काय, एवढ्या लेवलला सगळा सिलेबस डिकोड करायचा आहे. म्हणून तर इन डिटेल, इन डेप्थ हा शब्द लक्षात ठेवा. आणि या लेक्चरमुळे तुम्हाला एक क्लिअरिटी येऊन जाईल, विजन. ब्लर असणं आणि क्लिअर असणं हा फरक आहे. ब्लर असले की धडक बसते कुठंतरी, दिसत नाही ना. तर मग ते क्लिअर पाहिजे आपल्याला की कंबाईन हे टार्गेट जर असेल 2025 तुमचं, तर आपल्याला काय करायचे, कुठले टॉपिक करायचे, प्रायोरिटीनं काय असले पाहिजे, दोघात कॉमन कुठले आहेत, असे कुठले टॉपिक आहेत की आता आपण मेन्सची प्युअरली थोडे बाजूला ठेवू, जे कॉमन वाले प्री आणि मेन्सला दोघांना उपयोगात ते करू. कारण आता प्री जास्त लांब नाही ना, तुम्ही जर आता फक्त मेन्स करत बसले तर आउटपुट मिळेल का. हे सगळं बॅलन्स सुरुवातीला झालं पाहिजे. पहिल्यांदा जर दिशा चुकली तर मग काहीतरी तुम्ही नको त्या ठिकाणी पोहोचाल. म्हणून इन डेप्थ सिलेबस डिकोडिंग हा प्रकार आहे आजचा. ह्याच्यानंतर एवढ्यावर थांबायचं नाही. पुढचा पॉईंट येतो आपला, तो म्हणजे ज्याला आपण अनालिसिस म्हणतो, सेल्फ अनालिसिस. तुम्हाला जर आता सुरुवातच आमची आता झाली, काय अनालिसिस करायचं, ज्यांनी थोडंफार तरी वाचलंय, काहीतरी आहे आतापर्यंत, किंवा क्वेश्चन पॅटर्न नेमका कसा आहे तो एक प्रकार बघायचा आहे. आणि पीवायक्यू एमसीक्यू अप्रोच हा एक प्रकार आहे. म्हणजे आयोगाचे झालेले प्रश्न हे पण चेक करायचे, त्यासोबत सोबत तुम्ही केलेला अभ्यास हा एमसीक्यूच्या स्वरूपात कसा येतो, याला आपण एमसीक्यू अप्रोच म्हणतो. सेल्फ इव्हॅल्युएशन टेस्ट असेल ती एक देईल. असे 3 प्रकार आपल्याला करायचे. कितीही विचित्र वेगळे जरी वाटले असतील तर हे लक्षात ठेवा, अख्खा सिलेबस, अख्खे टॉपिक, याच्यामध्ये एखादा कुठला टॉपिक, एखादी कन्सेप्ट ही तुमची मागे पुढे झाली तरी चालेल, परवडेल, पण हे 3 लेक्चर्स अजिबात ह्याला बाजूला ठेवू नका. ह्याला जास्तीत जास्त सिरियसली घ्या. काय परत प्रॉब्लेम आहे का सर? ठीक आहे, बर, थांबू का 2 मिनिटं, मग याला क्लिअर होईल, म्हणजे लिंक तुटणार नाही. ठीक आहे, 1 मिनिट पॉज घ्या, उद्या येतात क्लिअर टेक्निकल इश्यू. म्हणजे असं नको व्हायला की मी एकटाच सांगतोय, ऑनलाईन वाल्यांना काहीच करणार नाही. अशी आपल्याला अडचणीची सवय म्हणा एमपीसीची. कुठली गोष्ट लगेच ठरले त्यावेळेस होतच नाही. आता तर राज्यसभेची 3-3, 4-4 वेळा एकदम पुढे गेलेली. थोडंफार एखादा मिनिट पुढे जाऊ आपण. तुम्हाला मी हेडिंग टाका, टॉपिकची नावं सांगा फक्त. बघा, जेव्हा पास प्री पास होईल तेव्हा बघू म्हणा सर. मी प्रत्येक बॅचला एक वाक्य सांगतो बघा सुरुवातीलाच. जर तुम्हाला युद्धात विजय मिळवायचा असेल ना, त्याची बेसिक अट नीड काय माहिती का, शत्रूचा पूर्ण परिचय असणं. झालं ना क्लिअर? येस, ठीक आहे. शत्रूचा पूर्ण परिचय असणं हे काय म्हणतो, पहिली अट आहे युद्धाची. त्याशिवाय तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही. मग आता युद्ध कोणासोबत आहे? माझ्यासोबत नाही, इकॉनॉमिक्स सोबत आहे. एमपीएससी सोबत, म्हणजे त्या अर्थाने युद्ध नाही, पण आपल्याला त्याच्यासोबत लढायचं आहे. तर मग एमपीएससी काय आहे, त्यात इकॉनॉमिक्स काय, इकॉनॉमिक्सचा सिलेबस काय, प्रीचा मेन्सचा, हे जर माहितच नसेल तर आपण सुरुवात कशाची करतोय आणि काय शिकतोय, कुठले कुठले टॉपिक पुढे जातो, तुम्हाला हेच नाही माहित की प्रीचं कुठलं आहे, मेन्सचं कुठलं आहे. ही क्लिअरिटी पाहिजे. शत्रू किती मोठा प्रबळ आहे, किती काय काय नाही हे माहितीच नाही, आपल्याकडे कुठले संसाधन असले पाहिजेत. त्यामुळे सिलेबस डिकोडिंग गरजेची आहे. आणि हे पहिले लेक्चर्स सिरियसली घ्या. तुम्हाला, मला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मुलांना काय होतं माहितीये का, की इंट्रोडक्टरी लेक्चर नको वाटतात. सर नको, डायरेक्ट मुद्द्यावर या, सुरू करा. राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, त्याची उत्सुकता जास्त असते. लिटरली आजपर्यंत महाराष्ट्रात एवढे विद्यार्थी अभ्यास करतायत, 3-3, 4-4 वर्ष लागण्याचं कारण काय? तुम्हाला तोच टॉपिक आहे, तोच सिलेबस आहे ना, पर तेच रिपीट करताय, तरी रिझल्ट का नाही येते? कुठली तरी अशी गोष्ट असते की जी आपण कमी पडतोय अभ्यासाच्या व्यतिरिक्त, त्याला म्हणतो की डिमांड ऑफ द एक्झाम, ती समजून घ्यायची अगोदर. आणि हे 3 लेक्चर्स पुढचे 3 दिवस हे त्याच्यासाठीच असतील. फक्त डिमांड ऑफ द एक्झाम काय ते कळू दे तुम्हाला, त्याच्यानुसार तुमचा अप्रोच तयार होतो.
ठीक आहे. सांगायचा उद्देश हा होता, आता विषय हा निघाला होता की मेन्सचा त्याच्यामध्ये एक इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिक आहे, पायाभूत सुविधा. जे नेट आता आपलं स्लो चाललंय, आपण मेट्रो सिटीमध्ये भारतातल्या, महाराष्ट्रात तर आहेच आहे ही, पण भारतात सुद्धा ही केली जाते. आणि अशा ठिकाणी आपण कोर एरियात आहेत तरी आपल्याकडं याचे दळणवळणाचे साधनं ही किती वीक आहेत. हा प्रॉब्लेम आपला नाही आहे. आता इंटरनेट स्लो असणं किंवा काय असणं सुविधा, ते विषय सांगत होतो तुम्हाला. इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा टॉपिक आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला येईल कामाला. त्याच्यात येतं सगळं जे ऑनलाईन वाल्याला त्रास होतोय, मध्ये अडकतंय, हे होतंय. बरं, आता क्लिअर आहे सगळं. चला मी स्टार्ट करतोय. डाऊट काय असेल तुमचे क्लिअर झालेत. आता हे स्टार्टिंग आपली सिलेबसची. बरं, जे ऑनलाईन वाले आहेत किंवा काय, त्यांच्यासाठी एक जस्ट अपडेट देतोय फक्त की बॅच आहे आपली कंबाईनची 2025 ला टार्गेट असलेली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू सहित जस्ट स्टार्ट झाली. त्याच्यात लेक्चर आहेत, ऑफलाईन ऑनलाईन बॅच. त्या संदर्भातील युट्यूबचे सेशन्स आपले चालू, जे आता माझ्या आहेत 3 दिवस, आज, उद्या आणि परवा. त्यातलं हे इन डिटेल सिलेबस डिकोडिंग असेल. पुन्हा हे इव्हॅल्युएशन टेस्ट डिस्कशन, हे एक नवीनच प्रयोग आहे. आवर्जून लेक्चरला अटेंड राहू द्या. आणि मग शेवटी पीओक्यू अनालिसिस किंवा क्वेश्चन पॅटर्न काय, हे इकॉनॉमिक्सचे 3 सेशन आपले कंटिन्यू असतील. त्यातलं आता पहिलं फ्री डेमो सेशन मधलं. नेक्स्ट शेंडे सर आहेत पॉलिटी, त्यांचे हे 2 लेक्चर्स असतील, हे आवर्जून अटेंड करा, तुम्हाला तेही लक्षात येईल. म्हणजे आपले इथून पुढे जे 2 सब्जेक्ट स्टार्ट होत आहेत त्याचे डेमो लेक्चर्स तुम्हाला लक्षात येईल. आणि पुन्हा अमित सरांचं शेवटी लेक्चर शनिवारी, की 2025 साठीच, कंबाईनसाठीच मटेरियल बाबतीत स्टडी मटेरियल कसं ठरवायचं, कुठलं घ्यायचं काय, हे पण सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही बाकी सगळी स्ट्रॅटेजी केलात, पण बुक्स मटेरियल सिलेक्शन जर रॉंग ठरलं तर अवघड होऊन जाईल. सो हे डेमो लेक्चर्स. काही असेल डाऊट तर तुम्हाला ऑफिस याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. येस, या आता आपल्या मुद्द्यावर लेक्चर. हा, इथं आत्ताच्या याच्यामध्ये मेन फोकस आपला हा सिलेबस पॉइंट आहे. टार्गेट कुठली एक्झाम आहे? कंबाईन. ठीक आहे. सिलेबस पण कुठल्या सब्जेक्टचा? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये कुठली एक्झाम? एवढं स्पेसिफिक माहिती पाहिजे. याच्यामध्ये पण आता आपल्याला काय बघायचंय? प्री अँड, हे आजचं विजन क्लिअर इथे आहे. ह्याच्यामध्ये हे जे पॉइंट आहेत, पहिला पॉइंट सिलेबस, याच्यामध्ये टॉपिक, सब टॉपिक हे बघायचंय. पुढे सांगितल्याप्रमाणे पीओक्यू अनालिसिस करायचं आपल्याला. क्वेश्चन पॅटर्न म्हणजेच एमसीक्यू अप्रोच काय आहे ते. आणि ह्या बेसिसवर तुम्हाला लक्षात येईल एक्झॅक्टली इकॉनॉमिक्स बाबत काय करायचंय, काय नाही करायचंय, जे करायचंय ते कशा पद्धतीने करायचंय. त्याच्यानंतर मग स्टडी मटेरियल, हे फक्त इकॉनॉमिक्स बद्दल बरं का. जे ओव्हरऑल लेक्चर ते अमित सर घेतात, तुम्हाला आता सांगितलं मी. हे जे असेल ते फक्त इकॉनॉमिक्स, कुठलंही काय ते, हे आपले मुद्दे असतील इथून पुढच्या 2-3 लेक्चर्सचे. हे झाल्याशिवाय एकही टॉपिक स्टार्ट केला जाणार नाही. पण ह्या 3 लेक्चर्स मधून ह्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला लिटरली जाणीव होईल की इकॉनॉमिक्स बाबत मला क्लिअर कट कळालं काय वाचायचंय, प्रीला काय, मेन्सला काय, डेप्थ कशी आहे, आयोगाचा पॅटर्न कसा आहे. हे न समजल्यामुळे रिझल्ट जाणारे भरपूर जण आहेत. उदाहरण, तुम्हाला ज्या गोष्टी कळाल्यात त्याचं समाधान आपल्याला वाटतंय, पण परीक्षेत उत्तर येत नाही, असं फील झालंय का? मग हा जो गॅप आहे ना तुमच्या अभ्यासामध्ये आणि आयोगाच्या प्रश्नामधला, हा गॅप आपल्याला इथं भरून काढायचा. येस, लेट स्टार्ट. हा आहे आयोगाचा सिलेबस. हा प्रीज आहे का मेन्स आहे? चला, कशाचा आहे? प्रीजा. इथं काय? अर्थव्यवस्था. हा मेन्सचा आहे. ठीक आहे. त्याच्यात थोडं ब्लर दिसत असेल, पण हार्ड कॉपी असेल ना तुमच्याकडे. हे आयोगाचा सिलेबस मी तयार केलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्याकडे असणं अपेक्षित आहे. याच्यात इथं अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषय. इथं काय शब्द आहे? लेक्चर सुरू झालं बरं, कंटेंट सुरू झालं प्रॉपर. इथं अर्थशास्त्र आहे आणि मग बाकी इकडं पण आहे. हे हा जो सिलेबस आहे, हे जे पेज आहे, हे कशाचं आहे? मेन्सचं आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षा. इथं हे जे कशाचं आहे? प्रीज आहे. इथं अर्थशास्त्र आहे का? हा, या पहिला लेसन तुमचा की प्री आणि मेन्स मधला नेमका डिफरन्स काय, तो इथून सुरू होतो. प्री मध्ये आपल्याला अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स असं डायरेक्टली कुठं मेन्शन केलंय का? नाही. मग तुम्हाला सर इकॉनॉमिक्स नाही तर मग तुम्ही काय शिकवणार आहेत? काय भूगोल शिकवतो मी? इथं आपल्यात हे डिफरन्स कळायला किती वर्ष जात आहेत की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मध्ये फरक काय.
जे कोर इकॉनॉमिक्स आहे ते प्रीला नाहीच आहे. आला तर एखादा प्रश्न येतो, मग इकॉनॉमिक्स मध्ये काय येतं ते मेन्सला आहे, त्याच्यात डेप्थ येते. मग त्याच्यात येतो सगळं अर्थशास्त्र, जो मेन कोर पार्ट आहे अर्थज्ञ, सिद्धांत. जे डीप मध्ये राज्यसेवा मेन्सला पेपर 4 ला जो सिलेबस होता तो तुम्हाला इकडे आणलेला आहे. आता प्रीला इथं तुम्हाला डिफरन्स सांगतो जस्ट. अर्थशास्त्र हे नाहीये, तर इकडं प्रीला काय आहे, अर्थव्यवस्था. प्रीचे क्वेश्चन्स आणि मेन्सचे क्वेश्चन दोन्हीपैकी अवघड जड कुठले जातात, मेन्सचे जातात, बरोबर. ठीक आहे. त्यात परत जर तुम्ही राज्यसेवेचे प्रश्न बघितलं तर अजून जड जातात. त्याचं कारण काय, इथं अर्थशास्त्र हे जे विषय इकॉनॉमिक्स ज्याला म्हणतो आपण, याला इकॉनॉमिक्स आणि याला इकॉनॉमी म्हणायचं. इथं काय केलं जातं, जे सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, याचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे, त्याचं महत्व काय आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या अर्थतज्ञांनी योगदान दिलेलं आहे, त्याच्यातही त्यांनी काय सिद्धांत, त्यांची ओपिनियन काय मांडलेले आहेत, थेरीज वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत. तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक बघितलं का, त्याच्यामध्ये असे काही टॉपिक आहेत जे आपल्याला अजिबात झेपत नाहीत. त्याचं कारण आहे ते कोर इकॉनॉमिक्स आहे तिथं. किंवा तुम्ही परकीय व्यापार बघितला असाल, विशेषतः राज्यसेवा मेन्सचे प्रश्न बघा, परकीय व्यापाराविषयीचे सिद्धांत दिलेले आहेत त्याच्यात. आणि वेगवेगळ्या इकॉनॉमिस्टनं एकाच गोष्टीवर काम केलंय का, त्यांनी भरपूर सिद्धांत मांडलेत, वेगवेगळ्या गोष्टीवर मांडलेले आहेत. या सगळ्या इकॉनॉमिक्सचा, त्यांनी मांडलेल्या थेरीजचा अभ्यास जो केला जातो ते कशात केला जातो, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा विषय, जो की MA इकॉनॉमिक्स वगैरे जे करतात ना त्याला चांगलं माहिती असेल, कॉमर्स साईड ते. हे आपल्या सिलेबसला आहे का. हा, आता विषय काय येतो मग, सर हे नाही करायचं तर करायचंय काय. उदाहरण, वेगवेगळे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना मांडली, त्याच्याबद्दलचे कन्सेप्ट मांडलेत. हे 2 मिनिटासाठी बाजूला ठेवा. पण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक जर आपण घेतला, हे इकॉनॉमिक्स मध्ये येतं, पण जेव्हा या राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकचा अभ्यास तुम्ही एका ठराविक रिजन पुरता करता, आय रिपीट, इकॉनॉमिक्स मधला कुठलाही कन्सेप्ट, कुठलीही थेरी, कुठलाही टॉपिक, याचा अभ्यास ज्या वेळेला तुम्ही एका ठराविक पर्टिक्युलरली रिजन पुरता करता, जिओग्राफिकल रिजन पुरता करता, तेव्हा या रिजनला, या भागाला एक स्वरूप प्राप्त होतं, कशाचं, अर्थव्यवस्थेचं. मग ह्याला काय म्हणायचं, अर्थव्यवस्था. आता ही जी अर्थव्यवस्था आहे, ज्याला भौगोलिक काहीतरी बाउंड्रीमध्ये आपण बांधू शकतो, ती भारतीय अर्थव्यवस्था, म्हणजेच भारताचं जे भौगोलिक क्षेत्र आहे, राजकीय भौगोलिक जे क्षेत्र आहे, त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, अर्थव्यवस्था. आता सिलेबसमध्ये काय दिलं इथं, झाला का पहिला शब्द डिकोड आज, आला का थोडा कॉन्फिडन्स. हे असं का दिलंय, ह्यालाही काहीतरी अर्थ आहे, बेस आहे. मेन्सला अर्थशास्त्र वापरले, प्रीला अर्थशास्त्र वापरले का, प्रिंट मिस्टेक आहे का, आयोग विसरला वाटतं टाकायचं, असं काही आहे का. हेच तर समजून घ्यायचंय. लक्षात घ्या, तुमची सुरुवात एवढी चांगली होणार आहे की तुम्हाला आजपर्यंत ज्या गोष्टी नाही कळाल्या त्या इथं कळायच्यात, आणि याच्यामुळे मार्क जास्त येतील. तुम्हाला सर सिलेबसवर कुठं क्वेश्चन असतो का, नाही ना. पण सिलेबसमध्ये दिलेले टॉपिक तर कळायला पाहिजे. तुम्ही जर इरिलेव्हंट डेटा करत बसलात आणि सिलेबसला हे धरूनच सर एवढेच टॉपिक करत बसलात, तर आयोग या साईडला आणि तुम्ही या साईडला जाणार. पहिला मुद्दा कळाला, अर्थव्यवस्था. बाकी अजून एक सांगतो तुम्हाला, बघा उदाहरण देतो. अर्थशास्त्र हा शब्द, अमेरिकेचं अर्थशास्त्र, चीनचं अर्थशास्त्र असा शब्द असतो का, अमेरिकेची अर्थव्यवस्था, चीनची अर्थव्यवस्था, कुठला असतं, अर्थव्यवस्था असतो ना. न्यूजपेपरमध्ये वाचता किंवा बातम्यामध्ये ऐकता तुम्ही, भारताचं अर्थशास्त्र असतं का भारतीय अर्थव्यवस्था असतं. गॉट इट. म्हणजेच वेगवेगळ्या देशाचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, अर्थशास्त्राचा अभ्यास त्या त्या देशापुरता करतो, तेव्हा त्या देशाला कशाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि म्हणून मग अमेरिकेची अर्थव्यवस्था, चीनची अर्थव्यवस्था, जपानची अर्थव्यवस्था, व्हॉट एव्हर, भारतीय अर्थव्यवस्था. आणि मग आपल्या सिलेबसला काय, इंडियन इकॉनॉमी. आता याच्यामध्ये अर्थशास्त्रात जे काही टॉपिक येतील, उदाहरणार्थ वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी पॉवर्टी, दारिद्र्य संदर्भात थेरीज मांडलेल्या आहेत, अभ्यास केलेला आहे. मग तो सगळा कशात येईल, अर्थशास्त्रात. म्हणजे दारिद्र्य याच्याविषयी सगळ्या कन्सेप्ट डिटेलमध्ये सगळं, वेगवेगळे भरपूर इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांच्या थेरीज काढल्या आपण. म्हणजे इग्नूचे पुस्तक काढा, YCMUचे पुस्तक काढा, NCERT काढा, तुम्हाला काय सापडेल, दारिद्र्याबाबतचं खूप डेटा सापडेल किंवा इन्फॉर्मेशन सापडेल. पण त्याचा अभ्यास आपण ज्या वेळेला कुठं करतो, भारता संदर्भात ज्या वेळेला करतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, भारतीय अर्थव्यवस्था. चला, अजून काय प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे.
चलो, आता क्लिअर झालं. हे झालं पहिला पॉईंट की भारतीय अर्थव्यवस्था काय. मग आता ह्याच्यात जे पॉईंट मेन्शन केले ते तुम्हाला कळायला लागेल. कुठला पॉईंट आहे? राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्न हे इकॉनॉमिक्सच्या अँगलनी करायचंय का इकॉनॉमीच्या अँगलनी करायचंय? अर्थशास्त्राच्या अँगलनी करायचंय का अर्थव्यवस्थेच्या? अर्थव्यवस्थेच्या. मग कुठली अमेरिकेची, चीनची अर्थव्यवस्था करायची का भारताची करायची? बस, दॅट्स इट. मग ह्याच्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे मला तुम्ही सांगा आता. बर, कोणाचं? बर, हा, कधीच? व्हेरी गुड. अजून बोला, बोलतो आता, म्हणजे तुम्हाला इन्व्हॉल्व करतोय मी. इतक्या वेळ जे समजून सांगितलं ते कळालं असेल तर उत्तर द्यायला पाहिजे ना तुम्ही. सांगा आता, चुकू द्या पण बोला. या टॉपिक मध्ये काय असणं अपेक्षित आहे? चला, ऑनलाईन कळतंय का? सांगा. काय काय? बर, ठीक आहे ना, हरकत नाही. ओके. अजून स्वातंत्र्याच्या वेळी राष्ट्रीय उत्पन्न किती होतं, आता किती आहे, तो ट्रेंड कसा आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढतंय का कमी होतंय, मान्य आहे का? मग भारतासंदर्भातच हे राष्ट्रीय उत्पन्न. बर, स्वातंत्र्यापूर्वी काय परिस्थिती होती? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाला कधी सुरुवात झाली? स्वातंत्र्यानंतर. त्याच्याबाबत कुठल्या संस्था होत्या का? राष्ट्रीय उत्पन्न समिती नाव ऐकले का? त्याच्यावर प्रश्न आहे का? मग राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कधी झाली, त्याचे अध्यक्ष, त्याचं काय काम, हाच टॉपिक आहे ना तो. हा झाला एक पॉइंट क्लिअर. पुढं आता हा झाला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक. इथं शेती, उद्योग 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवायला गोल केलं मी. आपण सिलेबस बघतोय कसला, प्रीचा. एक एक टॉपिक डिकोड करतोय मी. अर्थव्यवस्था ह्याच्या अंडर काय केलंय, भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे हा कुठला टॉपिक आहे का? ऍक्च्युली ही मेन हेडिंग. ह्याच्या अंतर्गत काय सगळे टॉपिक आहेत आपल्याला. मग त्याच्यामध्ये काय आलं, राष्ट्रीय उत्पन्न हा एक टॉपिक आला, हे 2 बाजूला ठेवा. परकीय व्यापार हा एक टॉपिक आला. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, भारत म्हणून आपण ज्या वेळेला काही वस्तू दुसऱ्या देशांना विकतो म्हणजे काय करतो, निर्यात करतो. आपल्याला काही वस्तूंची गरज लागली तर आपण दुसऱ्या देशाकडून काय करतो, विकत घेतो म्हणजे काय करतो, आयात करतो. मग एका आर्थिक वर्षात भारत सरकारने कुठली वस्तूंची आयात केली, निर्यात केली, याच्याबाबत आढावा घेणं म्हणजे काय, परकीय व्यापार. मग हा परकीय व्यापार, त्याला गोल नको करायचा, राईट करतो. हा सुद्धा कशाचा पार्ट आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा. लिंक लागायला लागली का आता? हेच सिलेबस, हाच टॉपिक तुम्ही लेक्चरच्या आधी बघितलं असतं तर काय केलं असतं, काहीतरी आहे इकॉनॉमिक्स आहे बघू. पण आता पाठ करायची गरज आहे का, समजायला लागलं ना, हे अपेक्षित आहे मला. नेक्स्ट बँकिंग टॉपिक. पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था, भारतामध्ये बँकेचा काय रोल आहे. आपण जे पैसे लोकांकडे असतील ते बँकेत ठेवले जातात, ठेवी स्वीकारली जाते बँकेकडून, आणि जमा झालेल्या पैशातून ते काय केलं, दुसऱ्याला कर्ज दिलं जातं. म्हणजे बँकेचं बेसिक फंक्शन ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. मग याचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या डेव्हलपमेंटमध्ये काय रोल येतो वगैरे, त्या अँगलने आपल्याला अभ्यास करायचा, म्हणजे भारतीय बँकिंग. ह्याला पण 2 मिनिटांसाठी गोल करून ठेवतो. म्हणजे किती टॉपिक गोल केले मी, 3. ह्याला सेपरेटली डिस्कस करू, सांगतो का असं. इकडे कुठला आहे, गरिबी. मग भारतामध्ये स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत गरिबी बाबतीत काय काय इनिशिएटिव्ह घेतलेत, प्रमाण किती आहे, वाढलंय, कमी झालंय, ग्रामीण, शहरी, आता काय परिस्थिती आहे, किती लोक एकूण दारिद्र्यात आहेत, किती सरकारच्या इनिशिएटिव्ह दारिद्र्यातून बाहेर पडलेत, ह्या सगळ्या बाबतीत आपल्याला अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये थोडाफार बेसिक कन्सेप्ट येणारच आहेत. मग जसं की सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य काय, याच्यावर प्रश्न आहे. मग त्या बेसिक कन्सेप्ट आणि भारतासंदर्भातील काही इन्फॉर्मेशन. बेरोजगारी नाही, याला गोल नाही, ह्याला पण राईट करू. ठीक आहे. हा टॉपिक काय शिकवायची गरज नाही म्हणा सर, त्याच्यासाठी चाललाय सगळा खेळ, पोटा पाण्यासाठीच. बेरोजगारी दूर करण्यासाठी तिथं आलोच म्हणा. पण हे पण सेम तसंच, जसं दारिद्र्य बघितलं तसं बेरोजगारी. मग सरकारने काय इनिशिएटिव्ह घेतलेत, कसे, त्याचे काय कारण आहेत, त्याचे काय परिणाम आहेत, म्हणजे अख्खा हा बेरोजगारी टॉपिक. इथं आता ह्याला पूर्ण गोल नाही करत, पण असं सांगा आता, मुद्रा व राजकोषीय नीती. जे नवीन आहेत त्यांनी लोड नका घेऊ की सर आम्हाला तर काहीच कळत नाही. मी जे सांगतो एवढं तर कळतंय ना, बस. पण ज्याचा थोडा अभ्यास झाला आहे, ज्यांनी थोडंफार काहीतरी केलेलं आहे, त्यांनी मला या टॉपिकचं नाव सांगावं की ह्याच्यात नेमकं येते काय. मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे कुठला टॉपिक? बरं, ठीक आहे, व्हेरी गुड. चला, गुड, तो पण येतो, व्हेरी गुड. अजून चला, ऑनलाईन सांगा. हेच टॉपिक आहे जे तुम्ही बोलले ना, हेच आहे.
हा, तो पण येतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीवरून बघा आता, हे इथं आपण कुठला टॉपिक डिकोड करू, 2 मिनिटासाठी ठेवा बाजूला. हा एक आहे शासकीय अर्थव्यवस्था. हा म्हणजे कुठला? आता तुम्ही ह्या नावाने टॉपिक सर्च करत बसलात पुस्तकात किंवा कुठेही, की सर हा टॉपिकच नाही सापडला आम्हाला. आता आयोगाचे असे काही कीवर्ड्स आहेत ना, ते लक्षात ठेवायचं की ते शब्द वेगवेगळे आयोग वापरणारच आहे, पण आपला सगळ्या पुस्तकात सापडणारा टॉपिक कुठला आहे? हा सार्वजनिक वित्त. हे तर नाव ऐकलं का नाही? पब्लिक फायनान्स, तो टॉपिक आहे हा. मग इथं काय केलेलं आहे? शासकीय अर्थव्यवस्था हा शब्द दिलेला आहे, म्हणजे सार्वजनिक वित्त लिहा इथं. आणि ह्याच्यात हे अर्थसंकल्प वगैरे सगळा पार्ट येतो. ह्याच्या व्यतिरिक्त हे झाला सिलेबस, सगळा झाला का? आता मला सांगा, पंचवार्षिक योजना हा टॉपिक प्रीला आहे की नाही? आयोगाने सिलेबस मध्ये दिला आहे का नाही? येस ऑर नो? चला ऑनलाईन वाली पटकन विचारायला प्रश्नांची उत्तर द्या, तुमची इन्व्हॉल्वमेंट असू द्या. आजपर्यंत या गोष्टी कधी एवढ्या लेवलला, मायक्रो लेवलला जाऊन कधी डिकोड केल्या नाही ना, याचे परिणाम आहेत. परत 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 प्री का द्यावं लागते, मेन्स का द्यावं लागते, याचं उत्तर मिळेल तुम्हाला. आणि हे एवढं इन डिटेल लेक्चर्स तुम्ही ह्याच्या आधी मला दाखवा, किंवा तुम्ही स्वतः कधी फोकस केलाय का असा? नव्याने सिलेबसची ओळख व्हायला लागली का? आता कळतं का हे लेक्चर का गरजेचे आहेत? डायरेक्ट टॉपिक सुरू करू थेट? सिलेबस काय मी आज तयार केला का? पण त्याची ओळख मात्र आज नव्याने व्हायला लागली. आणि ही क्लिअरिटी आल्याशिवाय रिझल्ट येत नाही. पंचवार्षिक योजना, बर, तो एक टॉपिक इथे लिहिलं. 5 इयर प्लॅन. हा, एलपीजी पॉलिसी सिलेबस मध्ये मेन्शन केलाय का? एलपीजी पॉलिसी नवीन नसेल माहित, नवीन आर्थिक सुधारणा हा टॉपिक. उखाजा धोरण, त्या टॉपिकला वेगळ्या नावाने ओळखलं जातं, कुठलंही घ्या. तो टॉपिक मेन्शन केलाय का सिलेबस मध्ये? आहे का नाही? आणि मग आपल्याला प्रीला हे टॉपिक करायचे का नाही? बर, हे एक झाले. अजून मला सांगा, कर प्रणाली, टॅक्स हा टॉपिक आयोगाने कुठे मेन्शन केलाय का? नाही. आंतरराष्ट्रीय संघटना, IMF, वर्ल्ड बँक, WTO ऐकले का? ह्याच्यावर प्रश्न असतात ना. सिलेबस मध्ये कुठे मेन्शन केलाय का? परकी व्यापार केलाय, पण आंतरराष्ट्रीय संघटना आहे का? नाही. हे एक टॉपिक. बर, अजून RBI टॉपिक, महागाई टॉपिक, हा आहेत का नाही प्रीला, मेन्सला? आणि करायचे का नाही? एकंदरीत बघा आता, जर तुम्ही आयोगाचा सिलेबस फॉलो केला ऍज इट इज, तर एवढे टॉपिक मिसिंग आहेत. जे बरेच जण म्हणतात ना, आयोगाच्या सिलेबसला तंतोतंत फॉलो करा, पण तंतोतंत फॉलो केल्यानंतर ह्याला हायलाइट करा. हे काय आहे? घ्या लिहून. ह्याला हायलाइट, अंडरलाईन करा. काय चौकोन, त्रिकोण, ह्याला काय करायचं ते करा. हे इत्यादी मध्ये जे आहे ना, ते लपलेलं ते आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज हिडन टॉपिक. आयोगाने दिलेल्या सिलेबस मधले सगळे पॉईंट करायचेच, टॉपिक करायचेत, पण त्याच्याही पलीकडे अशा टॉपिक्सवर प्रश्न आले जे इथं आयोगाने डायरेक्टली मेन्शन केलेलं नाहीये. मग आता तुम्ही असं म्हणाल का, आयोगाने जेवढे मेन्शन केले तेवढेच करणार आहेत? अरे विद्यार्थीत आपण आयोगाची डिमांड समजली पाहिजेत. काही सिलेबस मधून, काही PYQ मधून. मी हे टॉपिक काढलेत, माझ्या मनाने काढले का? मला वाटलं उगाच हे घ्या पुस्तकात आहे टाका. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या बेसिसवर मी हे पण टॉपिक काढलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पंचवार्षिक योजना टॉपिक करायचा आहे, लिहून घ्या एक्स्ट्राचा, ह्याच्या व्यतिरिक्त पॉईंट. त्याच्यानंतर LPG पॉलिसीवाला, RBI, महागाई, कर प्रणाली, आंतरराष्ट्रीय संघटना, चलन व पैसा हा एक टॉपिक, बँकिंग इथं दिलेला आहे. चला घ्या लिहून. ऑनलाईन क्लिअर होतंय का सगळं? आज सर्कल कंप्लीट झालं का? एक्झॅक्टली टॉपिक कुठले आहेत, किती आहेत? चला पटकन सांगा ऑनलाईन. याचं महत्व आता लक्षात येणार नाही. आवर्जून लेक्चर 6-8 महिन्यांनी, 1 वर्षांनी बघा, तुम्हाला त्याचं महत्व कळलं.
की पहिल्यांदा खरंच हे बघायला पाहिजे होतं. तुमच्यापैकी किती जणांचं टार्गेट आहे म्हणजे डायरेक्ट पोस्ट काढण्याचं म्हणतो मी, प्री नाही, 2025? ऑनलाईनवाल्यांनी पण हात हे करा. नाही, यासाठी विचारतोय की बरेच जण काय होतं की बॅच लावली, आलो, ऑनलाईन असो ऑफलाईन असो, चाललंय, चालू द्या, बघू, निवांत करू, आता तर कुठं सुरुवात केली परीक्षेला. फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्रॅक होऊ शकतंय जर तुम्ही ह्या लेवलनी पुढे गेलात तर. नाही तर ट्रॅडिशनल वेनी आतापर्यंत सगळा महाराष्ट्र अभ्यास करतोय तसाच आपण करत गेलोय तर रिझल्ट येत नाहीत. मोजकेच जण पास का होतात? त्यांना ह्या लेवलला माहिती असतं की काय करायचं आणि काय नाही. मी असं का विचारलं 2025? काय जण 2030 टार्गेट असेल, व्हिजन 2030 असं डॉक्युमेंट, त्यांनी निवांत करा, काही विषय नाही. पण ज्याला खरंच आता ही येणारी एक्झाम क्रॅक करायची, फक्त प्रीच नाही, प्री मेन्स सगळं पोस्ट काढायची, तर इथं असं जावं लागेल. एवढ्या लेवलला आपल्याला डेप्थ मध्ये जायचंय. इथं सुरुवात आहे. आता पुढचे अजून लेक्चर करा, लक्षात येईल. चला, बाकीचे टॉपिक कळाले. आता या इकडं, हा सगळ्यात मेजर टर्न आहे. 1, 2 आणि इकडचा 1, 3. बाकीचे टॉपिक कळाले सगळ्यांना? घ्या आता. शेती, उद्योग आणि लोकसंख्या, याच्यामध्ये अशी हेडिंग बघून डायरेक्टली आपण पुस्तक घेतो कुठलंही आणि वाचायला सुरुवात करतो. का? प्रिलिमला सर ऍग्रिकल्चर दिलं ना, शेती, उद्योग पण दिलं ना, करा. आता ज्यांनी थोडाफार मागचा प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतलाय, म्हणजे जुने, त्यांना विचारतोय मी, उद्योग हा जर प्रीला सिलेबस दिला असेल तर मला आतापर्यंत मागच्या 7-8 वर्षापर्यंत जा, बरं का, मागे, फक्त 2-3 आहे, 7-8 वर्षापर्यंत मागे जा आणि ह्या उद्योगावरचे प्रश्न मला सांगा. प्रीला असे प्रश्न आहेत का? मी काही हेडिंग वाचून दाखवतो. जसं की फॉर एक्झाम्पल, विशेषतः MSME वरचे प्रश्न किंवा इंडस्ट्रियल सिकनेस, औद्योगिक आजारपण, उद्योगासंदर्भातील आजारपण हे शब्द आहे. त्याच्यानंतर उद्योगासंदर्भातील समित्या किंवा काही औद्योगिक धोरणे डिटेलमध्ये असे काही विचारलेत. मी जे आता हेडिंग सांगितलेत याच्यावर कधी प्रीला प्रश्न बघितलाय का? रेअर असेल तर एखादा, नाहीतर नाही. मग हे जे आहे ना, मी आता जे सगळं सांगितलंय हे मेन्सला आहे. तुम्हाला इथं जे आहे ना, इथं आहे का उद्योग आहे? जर दिसत नसेल तर मी सांगतोय, पण हे कसलं आहे? मेन्सचा आहे. मग हे एरिया आहे ना बघा, इथं पण उद्योग आहे, इथं पण उद्योग आहे. मग तुम्ही डायरेक्टली टॉपिक टार्गेट करता उद्योग कुठल्या पुस्तकातून. मी आता जे सांगितलं ते एरिया जबरदस्त केला तुम्ही. कुठला? औद्योगिक आजारपण, वेगवेगळे धोरणं, समित्या, डिटेलमध्ये सेग्रिगेशन, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, मोठे उद्योग, सगळं सगळं. प्रश्न आहे का प्रीला? हा एक अँगल झाला. दुसरा, ह्याच्यातच आता हे जर आता मी सांगितलेला मेन्सचा अँगल होता, तर तुम्ही सुरुवातीला लगेच मेन्स करायची प्री देताना आणि सगळं रेडी करून ठेवायचं, पण त्याचा आउटपुट 0. त्याच्याऐवजी आता प्रायोरिटी काय करायची आपल्याला? प्रीला काय येतं, मग इथं सिलेबस मध्ये दिलेलं आहे, मग ह्याचा अँगल काय आहे, उदाहरण देतो. आणि हे सगळं सांगताना अजिबात मी म्हणतोय म्हणून फॉलो करू नका, फक्त वेट अँड वॉच. पुढचे 2 दिवस असंच फॉलो करा सेशन. आयोगाचे डायरेक्टली क्वेश्चन येऊन दाखवणार मी तुम्हाला. ते मराठीत म्हण आहे ना, बाप दाखवणार ते श्राद्ध घाल, असं काहीतरी आहे ते तसंच आहे. आपल्याला लिटरली कुठलीच गोष्ट उगच ते मोठेपणा नाही का, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ठेवा, पास होणार, ते नसलं ते चालतं, हे ठेवा. म्हणजे ही रिअलिटी आहे. मी आयोगाचे सगळे प्रश्न ह्या टॉपिक बद्दल मी जे बोलतोय ना, डायरेक्ट डेमो असणार तुमच्या समोर, आणि मग तुम्हाला कळेल मी जे आता मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागलो ते खरंच आयोगाच्या आहेत का. फक्त वेट अँड वॉच, थोडे पेशन्स ठेवा. असं नाही की आजच आलो आणि काहीतरी जादूची कांडी फिरवली आणि सगळं रेडी झालं. नाही नाही, कीप पेशन्स. पुढचे 3 लेक्चर सलग आज उद्या परवामध्ये या सगळ्या गोष्टी होतील. आता सांगायचा प्रकार हा आहे की उद्योगाबाबत तुम्हाला प्रिलिमला क्वेश्चन कसे आहेत, तर जसं की एक्झाम्पल, उदाहरण देतो. राष्ट्रीय उत्पन्न भारताचं 100 रुपये उदाहरणार्थ. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर साध्या भाषेत सांगतो,
एका आर्थिक वर्षात म्हणजे एका वर्षामध्ये भारतात नेमक्या किती वस्तू व सेवा निर्माण होतात, आणि हे सगळं मोजायचं असलं तर पूर्ण ही अर्थव्यवस्था झाली आपली. तर त्याचं वर्गीकरण काय केलं जातं माहिती का? 3 क्षेत्रात केलं जातं. कशाचं वर्गीकरण? जागं राहायचं, अजिबात झोपायचं नाही. पूर्ण अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण किती क्षेत्रात केलं जातं? 3 क्षेत्रात केलं जातं, डिवाइड केलं जातं. आपल्याला मोजावं लागेल ना ते. मग ते 3 क्षेत्र म्हणजे कुठले कुठले? ऍग्रिकल्चर सेक्टर म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र, तृतीय क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. या 3 क्षेत्रामध्ये वर्गीकरण केलं जातं, राईट. आणि या तिघांचं उत्पादन ह्याची बेरीज करून जो आकडा येईल तो म्हणजे काय असेल? राष्ट्रीय उत्पन्न. व्हेरी गुड, आहेत सगळे जागी, चांगलंय. कळालं का? मग उदाहरण मी जर म्हणलं भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये, मग हे झालं राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक. इथं याच्यामध्ये जर मी म्हणलं याला इथं 20 रुपये, याचे 40 रुपये, आणि इकडे किती झाले? 40, 50, 60 आणि 40, 100 झाले टोटल. आता विचारलं एकूण भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती? तुमच्या समोर आहे ना, किती आहे? 20. उद्योग क्षेत्राचा वाटा कळतंय? मग उद्योग क्षेत्र आलं का? ह्याचा संबंध कशाशी आहे? राष्ट्रीय उत्पन्नाशी. असे प्रश्न आहेत प्रिलिमला तुम्हाला. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आता सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? सेवा क्षेत्राचा. सर्वात कमी कोणाचा आहे? कृषी क्षेत्राचा. सगळी करंटची आकडेवारी सहित मिळेल तुम्हाला. बजेट आणि सर्वेचं सुद्धा लेक्चर होणार आहे आपलं, डोंट वरी. इथं मी टॉपिक शिकवतोय का? मी काय करतोय? टॉपिक डिकोड करून देते तुम्हाला, सिलेबस डिकोड करून देतोय, ते समजून घ्या. उद्योगावर प्रश्न प्रिलिमला कशा अँगलनी येत, आणि जर हे आपल्याला कळालंच नाही तर तुम्ही अख्खा उद्योग टॉपिक करणार, ज्याचं आउटपुट तुम्हाला कशाला मिळणार आहे? मेन्सला, प्रीला मिळणार नाही. हे कळायलाच आपले कितीतरी वर्ष जातात. क्लिअर झाला पहिला पॉईंट? बरं, दुसरा हा झाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या अँगलनी. बेरोजगारी टॉपिक आहे का तुम्हाला प्रीला? आहे का नाही? बर, मग बेरोजगारीमध्ये तुम्ही बघा पुन्हा सेम क्षेत्र येतात, कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र. एकूण रोजगार निर्मितीमध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्राचा आहे? कृषी क्षेत्राचा आहे. सगळ्यात जास्त रोजगार कुठं गुंतलेला आहे? कृषी क्षेत्रामध्ये. मग हे झालं ऍग्रीचं. सेम आपल्याला कॉन्ट्रीब्युशन बघावं लागेल कोणाचं? उद्योगाचं. सेम कोणाचं बघावं लागेल? सेवाचं. इज दॅट क्लिअर? म्हणजे 2 टॉपिक लावले मी. कुठले? पहिला कुठला बघितला? राष्ट्रीय उत्पन्न. दुसरा कुठला? बेरोजगारी किंवा रोजगार निर्मिती. बरं, नेक्स्ट पंचवार्षिक योजना टॉपिक. भले सिलेबस मध्ये मेन्शन केलं नाही पण आपल्याला आहे का नाही? बरं, पंचवार्षिक योजना म्हणजे काय? इट इज अ पार्ट ऑफ प्लॅनिंग. आर्थिक नियोजन. कशासाठी? बरोबर, देशाच्या विकासासाठी ना. नियोजन कशासाठी केलेलं आहे? बरं, कधी सुरुवात झाली? 1951. ठीक आहे, हरकत नाही, चुकू द्या आता आकडेवारी. 1951 ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. आता पंचवार्षिक योजना किती वर्षाची असते? 4 की 3? 5 ना. हा, आता पंचवार्षिक योजना जर तुम्ही म्हणत असाल 3 की 4, मला ऑप्शन द्या सर, मग अवघड आहे. म्हणजे हे कशासारखं झालं माहिती का? तुम्हाला जर असं विचारलं मी 1857चा उठाव कधी झाला सांगा, तुम्ही विचार करणार अरे 57 झाला की 1857चा उठाव कधी होणार. म्हणून काही गोष्टी जरा थोडं अलर्ट होऊन ऐका. पंचवार्षिक योजना म्हणजेच 5 वर्षाचं नियोजन, आणि मग तेच सगळं आपण बघणार आहोत स्वातंत्र्यापासून ऑनवर्ड्स पुढं. 12 पंचवार्षिक योजना झाल्या. एकूण देश, अर्थव्यवस्था, भारत याच्या विकासासाठी नियोजन केलं होतं, आणि ते 5-5 वर्षाचं केलं होतं. आणि मग त्या एका पंचवार्षिक योजनेमध्ये मला सांगा कुठल्या एकाच क्षेत्राला टार्गेट केलं असेल का? मेन मुख्य भर दिला असेल एका ह्याच्यावर, पण बऱ्यापैकी आपण काय केलं असेल? पूर्ण डेव्हलपमेंटच्या अँगलनी केलं असेल. आणि म्हणून सेम मग तिथं सुद्धा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर कशावर होता? कृषीवर होता. वाचनात आलंय का? बरं, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर कशावर होता? उद्योगावर होता. आला का उद्योग टॉपिक? म्हणजे 3 टॉपिक तुम्हाला मी सांगितले. पहिला आहे राष्ट्रीय उत्पन्न, दुसरा बेरोजगारी, तिसरा पंचवार्षिक योजना. असंच सेम तुम्हाला करायचंय. अशा गोष्टी ह्या आपल्याला सुरुवातीलाच कळायला पाहिजे. नको तो उद्योग करत बसलो, टॉपिक म्हणतोय मी, तर आउटपुट मिळणार नाही. मी तुम्हाला हेडिंग सहित सांगितलं, प्रीला हे क्वेश्चन्स आहेत, मेन्सला हे क्वेश्चन आहेत. टॉपिक मात्र दोघांना आहे का नाही? हा, ह्याचं काय म्हणतो क्लिअरिफिकेशन आत्ताच पाहिजे. सेग्रिगेशन करायचं आपल्याला, सगळंच करायचंय, पण ज्या वेळेला प्री येईल तेव्हा नको तो डेटा वाचून काय फायदा का तुम्हाला, हे कळायला पाहिजे. चला, इथपर्यंत क्लिअर झालं का? इथं कन्फर्मेशन द्या, ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा. इथं काय चाललंय कळतंय का? डोक्यात चाललंय की डोक्याच्या वरून चाललंय? नक्की. हा, नवीन वाल्यांनी एकदमच जे
नवीनच आहेत, लोड अजिबात घेऊ नका. जे चाललंय ती फक्त प्रोसेस फॉलो करा. इकॉनॉमिक्स आहे हे मान्य करा. इतर सब्जेक्टच्या तुलनेमध्ये जड जाणार आहे. मी सुरुवातीला सगळ्याला बॅचला सांगत असतो. त्याचं कारण एक सांगतो. असं का? प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. त्याचं कारण असं आहे, उदाहरण आपलं समजा जिओग्राफीची अमित सर समजा जिओग्राफी शिकवत आहेत. ते शिकवताना ना ते तुम्हाला काहीतरी शिकवताना दाखवू शकतात. समजा नदी प्रणाली आहे, हे भारतातल्या नद्या, डायरेक्ट खळखळ वाहणारं पाणी, आवाजा सगट, बरोबर ना? ते व्हिडिओ किंवा पिक्चरायझेशन, डोंगर रांगा, काय सगळं डोंगर रांगा समोर तुमच्या, खनिज डायरेक्ट कोळसा, काय काय आहे काय नाही, सगळं खनिज तुमच्या समोर. व्हिज्युअलायझेशन आहे का नाही? बरं, हे झालं जिओग्राफी. सेम पॉलिटी. समजा पॉलिटिचे सर आपले येत आहेत आणि काहीतरी संसद शिकवत आहेत, डायरेक्ट संसदेचे चित्र, नवीन बिल्डिंग तयार झालेली तुमच्या समोर, व्हिज्युअलायझेशन होते ना. पंतप्रधान डायरेक्ट समोर चित्र, काही घ्या तुम्ही, व्हिज्युअलायझेशन आहे. हे झालं बाकी सब्जेक्टचं. सायन्सला तर काही विषयच नाही, ते तर अजून पाहिजे ते काय किडनी, ब्रेन, डोळा आतमध्ये काय बघायचे ते तुम्हाला दाखवू शकतात. आता हे इकॉनॉमिक्सकडे. मग हे जड का जातं? तुम्हाला जर आता मी प्रश्न टाकला, राजकोषीय तूट ही कन्सेप्ट आहे आपली. आता काय डोळ्यासमोर आलं, काय व्हिज्युअलायझेशन करू? काय नाही, अंधाराला मा डोळ्यासमोर आता म्हटलं. हे फरक आहे दुसऱ्या नाही आपल्या. आपण खूप जास्त व्हिज्युअलायझेशन, खूप जास्त पिक्चरायझेशन हे नाही करू शकत. सो हा सब्जेक्टच वेगळा आहे. ह्या सब्जेक्टची डिमांड वेगळी आहे. इतर सब्जेक्ट सोबत रिलेट नका करू, किंवा ते जसं शिकतोय तसंच इकडे मेंटॅलिटी घेऊन बसू नका बरं का, मग निराशा येईल समोर. उदाहरण सहित दिलं. हे झालं एक. अजून तुम्हाला बघा, आपल्याला जी माहिती महागाई ती ठीक आहे, पण एक्झॅक्टली परीक्षेला महागाई लागलेली ती कशी दाखवणार तुम्हाला? तर ती समजून घ्यावी लागेल. असेच सगळे कन्सेप्ट आहेत. बरं, चालू खात्यावरील तूट, हा काय दिसलं डोळ्यासमोर आणि मी काय दाखवणार तुम्हाला? त्यामुळं हे सब्जेक्टच असा आहे की याची खूप काय म्हणतो डेप्थ किंवा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी याला खूप जास्त गरजेची आहे. ती झाल्याशिवाय तुम्हाला अंडरस्टँडिंग येणार नाही तर मग तुम्हाला पिक्चरायझेशन काय असणार माहिती का? मोठे मोठे अर्थतज्ञ दाखवतो, कोणी कोणीच नाही. तर त्यांचे फोटो बघून काय उत्तर येणार आहे का आपल्याला? त्यांनी काही गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग परीक्षेत उत्तर येईल. चला, डिफरन्स कळाला का इतर सब्जेक्ट मधला ना आपला? आणि अजून एक आहे की जरा थोडं इतर सब्जेक्टमध्ये जे आपल्याला दिसतं समाजात, इकडं तिकडं न्यूजमध्ये, तेच इथे शिकायला मिळतं. त्यामुळे भारी वाटतं, इंटरेस्टेड. इथं काय घडतंय काय कळत नाही, एकतर समजत नाही, त्याच्यामुळं जरा थोडा डलनेस येतो. दुसरा पॉईंट असा आहे की इतर सब्जेक्टमध्ये थोडंफार तरी जनरल उदाहरण घेता येतात, आपल्याकडे त्याचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एंटरटेनमेंट हे आपल्याकडे या विषयात फार कमी आहे. सो याची एक काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला 2 तास जड जाणार आहेत हे आधीच एक्सेप्ट करा. इथं जड जातील, पेपरमध्ये सोपं होईल. काय इथं एंटरटेनमेंट करायचं नुसतं धिंगाणा, आणि परीक्षेत गेले की लोड येतं सगळा. मग तुम्हाला सर काय शिकवलं काय कळालंच नाही. आलं लक्षात? मग हे पहिल्यांदा डिस्क्लेमर मध्ये घेऊन घ्या की इथून पुढे प्रवास आपला असाच असणार आहे. चला, हा झाला इथलचा प्रकार. उद्योगचा प्री आणि मेन्स, आणि त्याच्यातले फरक अजून एक येतं. प्रीला याच्यामध्ये येतात गव्हर्नमेंट स्कीम उद्योगासंदर्भात, जसं की उदाहरणार्थ कोणाला सांगता येईल काय? प्रीला उद्योगावर प्रश्न कसे येतील मी सांगितलं, कोर टॉपिक. पण गव्हर्नमेंट स्कीमवर कसे प्रश्न येतील? स्टार्टअप इंडिया माहिती, स्टँडअप इंडिया माहिती, मुद्रा योजना ऐकले ना, बरोबर, मेक इन इंडिया ऐकलंय. हे काय योजना आहेत ना? बरं, कशा संदर्भात आहेत? झाला का प्रश्न क्लिअर? आता या शेती, ऍग्रिकल्चर, ह्याच्यात सुद्धा प्री आणि मेन्स मध्ये काय डिफरन्स आहे बघा. पुन्हा अजून प्रीला इकॉनॉमिक्सच्या सेटमध्ये जे इकॉनॉमिक्सचे 15 क्वेश्चन येतात ना, त्या सेटमध्ये प्रश्नाचं स्वरूप असं असतं का की शेती म्हणजे मृदेचे प्रकार, टाइप्स ऑफ सॉइल्स, जांभी मृदा, खडकाळ मृदा, त्याच्यात काय काय एलिमेंट्स असतात अजून घटक, ते हा प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये का? बरं, त्याच्यात पुन्हा अजून दुसरा प्रकार बघायचा म्हणला तर सिंचनाचे प्रकार किंवा पीक पद्धती, दुहेरी पीक पद्धती, अजून काय असेल ते सगळं तो प्रकार तो याच्यात येतो का? बरं, गाई म्हशी यांची नावं जाती विचारल्या जातात किंवा काय, हा प्रकार आहे का? हा कोर ऍग्रिकल्चरचा पार्ट झाला. हा तुम्हाला जॉग्राफीमध्ये येईल किंवा ऍग्रिकल्चर म्हणून येईल, लक्षात घ्या, तो डिफरन्स आहे. म्हणजेच इथं प्रीला इकॉनॉमिक्स मध्ये तरी मी म्हणत नाही की तुम्हाला कंबाईन प्रीला शेती नाहीये, इथं विषय काय चाललाय, इकॉनॉमिक्स समजून घ्या. तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये उद्योग का टाकला
प्रीला कसे प्रश्न आहेत हे सांगतोय. शेती हा घटक जर तुम्ही बघितला आणि त्याच अँगलनं अख्खं ऍग्रिकल्चर करत बसले तर प्रश्न वेगळे, तुमचा अभ्यास वेगळा असणार. मग तुम्हाला ते जिओग्राफीमध्ये करा किंवा सेपरेट ऍग्रिकल्चर करा, तो पार्ट वेगळा राहिला. इथं शेती काय अपेक्षित आहे आता सांगा. सेम जे उद्योगाबद्दल बघितलं ते. इथं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये, कृषीचा वाटा किती आहे? बरं, स्वातंत्र्याच्या वेळी किती होता, आता किती आहे, वाढतोय का कमी होतोय? बरं, हे झालं राष्ट्रीय उत्पन्न. रोजगार निर्मितीमध्ये वाटा कोणाचा जास्त आहे? शेतीचा. स्वातंत्र्याच्या वेळी किती होता, आता किती आहे? म्हणजे रोजगार निर्मितीचा बेरोजगारी टॉपिक असू द्या, राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असू द्या. अजूनही सांगतो तुम्हाला, हंगामी बेरोजगारी, छुपी बेरोजगारी ऐकले का? कन्सेप्ट ऐकले का ना? थोडं वाचण्यात येतं ना. बरं, हे कशा संदर्भात आहे? म्हणजे प्रामुख्याने या दोन बेरोजगारीचे जे प्रकार आहेत, कुठले दोन? हंगामी आणि छुपी बेरोजगारी. प्रामुख्याने कुठल्या क्षेत्रामध्ये आढळतात? कृषी क्षेत्रामध्ये आढळतात. आलं का? शेती. हे झालं. सेम परत पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? शेतीवर होता. असे प्रश्न आहेत तुम्हाला डायरेक्टली. म्हणजेच काय, शेती असू द्या, उद्योग असू द्या, याचा प्रीचा अँगल कळाला का? आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर तयारी नाही केली, कंटेंट नाही वाचला, तर तुम्हाला अख्खा ऍग्रिकल्चर, अख्खा इंडस्ट्री टॉपिक करूनही आउटपुट मिळणार नाही. क्लिअर? नेक्स्ट, सेम लोकसंख्या. तसंच आता लोकसंख्येमध्ये पण पुन्हा इकॉनॉमिक्सच्या बाजूनी कसे प्रश्न येतात, आणि लोकसंख्या पुन्हा भूगोलात पण आहे ना. मग लोकसंख्येची घनता, लिंग गुणोत्तर, साक्षरता, बरोबर ना, स्थलांतर, भरपूर प्रकार आहेत सगळे. त्याच्यावर प्रश्न आहेत, तुम्ही करा. म्हणजे मी इथे जे म्हणतोय ना, ह्याचा अर्थ हे टॉपिक स्किप करा असं आहे का? तुम्हाला कंबाईन प्री इकॉनॉमिक्स मध्ये हे टॉपिक कसे विचारले जातात हे मला तुम्हाला सांगायचं. मग इथं लोकसंख्येवर आत्ता मी जे सांगितलं याच्यावर प्रश्न असतातच, पण इकॉनॉमिक्सच्या अँगलने तुम्हाला प्रश्नांची तयारी करायची, ती कशी करायची? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, डेव्हलपमेंटसाठी, इथं भारतीय अर्थव्यवस्था आहे ना, सो या इंडियन इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी लोकसंख्येचा काय रोल आहे? लोकसंख्येकीय लाभांश कन्सेप्ट ऐकली आहे का? डेमोग्राफिक डिव्हिडंड. भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे सध्या, असं म्हणतो आपण. म्हणजेच तरुणांची लोकसंख्या जास्त असणे. आहे का नाही? भारत तरुणांचा देश. कशामुळं? ह्याचा फायदा काय होतो भारताला किंवा देशाला, अर्थव्यवस्थेला? अरे जेवढे तरुण तेवढं काम जास्त करतील ना. लहान मुलं जास्त काम करतील का वयोवृद्ध काम करतील का तरुण काम करतील? आणि म्हणूनच तरुणांचा देश म्हणल्यावर काम जास्त करतील, म्हणजेच वस्तू सेवांचं उत्पादन वाढेल, देशाची प्रगती होईल. त्याला तर म्हणायचं ना, देशातील लोकसंख्येचा लाभ घेणे, दॅट इज कॉल्ड ॲज लोकसांख्यिकीय लाभांश. गॉट इट? डेमोग्राफिक डिव्हिडंड ही कन्सेप्ट आहे. म्हणजेच लोकसंख्येचा आपल्याला इथं अँगल हा डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून घ्यायचा. हा एक अँगल झाला. दुसरा, तुम्हाला पिरॅमिड विचारलेत बघा. लोकसंख्येची पिरॅमिड, इजिप्तची पिरॅमिड नाही. आता लोकसंख्येची पिरॅमिड सेम इजिप्तच्या पिरॅमिड सारखेच आहेत, पण त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित डिकोड करावा लागेल. वयोरचना कशी आहे, त्या पिरॅमिडचा अर्थ काय, असा असतो पिरॅमिड हा वाला. मग इकडं उलटा पिरॅमिड पण आला, अजून पिरॅमिड एक आहे, हे एक असा. ठीक आहे, हे त्या त्यावेळेला बघू. म्हणजे हे लोकसंख्येची पिरॅमिड, लोकसंख्येचे लाभांश, आणि तिसरा पॉईंट येतो लोकसंख्याची अवस्था. मग भारतासंदर्भात मग ते पहिल्या अवस्थेत काय असतं, दुसऱ्या, तिसऱ्या, जन्मदर, मृत्यूदर, असे प्रश्न आहेत तुम्हाला कंबाईनला. म्हणजे हा जो पार्ट आहे ना, 3 अँगल लक्षात ठेवायचे इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून. लोकसंख्या नंबर 1, लोकसंख्येचे लाभांश नंबर 2, पिरॅमिड नंबर 3, अवस्था. कशाची अवस्था? लोकसंख्येची अवस्था. मग त्यात येते प्राथमिक, द्वितीय, अशा 3 अवस्था आहेत. चौथी आणि 5वी पण आहे, पण मुख्यतः 3 अवस्था. त्यात मग भारतात कुठली अवस्था आपण आहोत, आधी कुठं होतो, कुठे वाटचाल चालली आहे, सगळं. दिस इज ऑल अबाउट लोकसंख्या टॉपिक. गॉट इट? आता जे टॉपिक इथं मेन्शन केले ते पण क्लिअर केले, जे गोल केले होते ते पण क्लिअर झाले. दिस इज ऑल अबाउट प्रिलिम सिलेबस डिकोडिंग, त्याचं प्रॉपर टॉपिक, हिडन टॉपिक पण मेन्शन केलेले आहेत. इथंपर्यंत क्लिअरिटी आली का सांगा? ऑनलाईन तुमचे डाऊट सगळं घेऊ आपण शेवटी, आता नको. कारण मी आता असं सांगत गेलो तसं उत्साह वाढायला लागलाय ना, टेन्शन वाढायला लागलं. हा, मग एकदा सगळं काय असू द्यात, तुमचे डाऊट पुन्हा घेऊ. थोडं अर्धवट सांगितलं तेवढे डाऊट क्लिअर झाला, पण काही डाऊट ऑटोमॅटिक क्लिअर होत आहेत नंतर. फक्त थोडं सोबत चला माझ्या.
चला, आता कुठलं आहे? मेन्सचा. एकदा हे होऊ द्यात, मग तुम्हाला काय आहे डाऊट काय नाही 5 मिनिटं परत डाऊट सेशन घेऊ आपण तिथं. इथं काय आता अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक इथं अर्थशास्त्र आलं आता. म्हणजे जरा थोडं मेन्सला तुम्हाला डेप्थ वाढवावी लागेल, जरा थोडे अर्थतज्ञ, थोडे सिद्धांत करावे लागेल, कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट करावा लागेल. मेन्सला ते आहे. इथं समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि ह्या हेडिंग मध्ये हा नियोजनाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कुठला? इतके वेळ काय ऐकलं? मग मी आर्थिक नियोजन सांगितलं का नाही? म्हणजेच पंचवार्षिक योजना सांगितलं ना. मग हे नियोजन म्हणजेच काय? तोच टॉपिक आहे, आर्थिक नियोजन किंवा पंचवार्षिक योजना. विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे आता ते आर्थिक वाढ, आर्थिक विकास सांगतो ते. त्यात समग्रलक्षी अर्थशास्त्र हा काय पार्ट आहे? ह्या एका शब्दामुळे तो उलट नको वाटतं इकॉनॉमिक्स. त्याचा अर्थच नाही कळाला, त्याचे सब हेडिंग काय करणार आहे? साध्या भाषेत सांगतो, अर्थशास्त्र याचे 2 ब्रँच आहेत. जसं की तुम्ही इतर सब्जेक्टचं पण काही अभ्यास करताना त्याचे डिव्हायडेशन करता. फॉर एक्झाम्पल भूगोल, त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल एक आहे, अजून दुसरा आर्थिक भूगोल काय असेल, राजकीय भूगोल ते पण आहे. बरं, ह्याचा अभ्यास करताना सायन्सचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असा आहे ना. हा, मग ह्या परत इतिहासाचा करताना प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे आहे ना. तसंच सेम इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना 2 भागात डिवाइड केलं जातं. त्यात पहिला भाग म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरा भाग म्हणजे समग्र अर्थशास्त्र. याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. याला काय म्हणायचं? मॅक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राचे 2 भाग ह्याच्यात. बर, आता ह्याचा अर्थ समजल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्याच्यात काय येतं. सूक्ष्म अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था नाही, अर्थशास्त्र. ह्याचा अर्थ असा आहे, पूर्ण ज्या वेळेला आपण अर्थशास्त्रातली कुठली काही कन्सेप्ट घेतोय तर ती पूर्णतः सगळ्या रिजनला लागू न करता आपण ठराविक गोष्टींचा अभ्यास करतोय. उदाहरण देतो, एक राष्ट्रीय उत्पन्न ही कन्सेप्ट घेऊ आपण, किंवा नुसतं उत्पन्न, राष्ट्रीय नाही, उत्पन्न ही एक कन्सेप्ट अर्थशास्त्राची घेतोय. ज्या वेळेला मी एकाच व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास करतोय, एका कुटुंबाच्या उत्पन्नाचा अभ्यास करतोय, किंवा एकच कंपनी आहे, फर्म आहे, तिच्या उत्पन्नाचा अभ्यास करतोय, म्हणजे मी फार छोट्या लेवलला अभ्यास करतोय. ह्याला काय म्हणायचं? सूक्ष्म अर्थशास्त्र. लहानातील लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र, दॅट इज कॉल्ड ॲज सूक्ष्म अर्थशास्त्र, मायक्रो इकॉनॉमिक्स. लहानातील लहान आर्थिक घटक. इकडं जेव्हा उत्पन्न हा फॅक्टर तोच आहे, पण एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास न करता देशातील सगळ्याच व्यक्तींचा, सगळ्या लोकसंख्येच्या उत्पन्नाचा अभ्यास करतोय, म्हणजेच मी पूर्ण राष्ट्राच्या उत्पन्नाचा अभ्यास करतोय. त्याला काय म्हणायचं? राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास कशात येतो? समग्र अर्थशास्त्रामध्ये. छोट्या लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म. राष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूपात, मोठ्या स्वरूपात ज्यावेळेला अभ्यास करतो आपण, तर काय म्हणायचं? समग्र अर्थशास्त्र. मग ते कुठलाही घटक घ्या, इव्हन आता बघा, वस्तू ही एकच वस्तू आहे, या वस्तूंच्या किमतीचा अभ्यास करतो मी. म्हणजे ह्या वस्तूची किंमत वाढतीये, कमी होतीये, काय कारण आहेत वगैरे, हे एकच किंमत. मग हे कशात येईल? सूक्ष्म का समग्र मध्ये? सूक्ष्म मध्ये येईल. मग मी एकाच वस्तूंच्या किमतीचा विचार न करता राष्ट्रीय स्तरावर, आपण ज्याला महागाई म्हणतो ना, महागाई वाढली, महागाई कमी झाली, ती पूर्ण देश पातळीवर काढली जाते ना. मग ते अभ्यास कशाचा? एकंदरीतच मोठ्या स्वरूपात राष्ट्रीय स्तरावर, देश पातळीवर ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, मग ते कुठलाही असू द्यात, उत्पन्नाचा असू द्यात, किमतीचा असू द्यात. बर, दारिद्र्याचं मोजमाप किंवा दारिद्र्य हा टॉपिक हा सूक्ष्म मध्ये येईल का समग्र मध्ये येईल? दारिद्र्याचा अभ्यास आपण देश पातळीवर करतो ना, मग कशात आलं? बर, बेरोजगारी टॉपिक कळते का? आता पाठ करायची गरज आहे का? मग एकंदरीत आता अजून जर विचारलं तुम्हाला, परकीय व्यापार हा टॉपिक ह्याच्यात टाकू, ह्याच्यात टाकू? समग्र मध्ये. मग फक्त परकीय व्यापारच नाही, आता जर तुम्ही बघितलात, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, परकीय व्यापार, बरं पंचवार्षिक योजना इकडेच घेईल. म्हणजे अख्खा सिलेबस सगळं जे आहे हे कशात आहे? समग्र. बरं, या समग्राला जर मग मी एकाच लाईन मध्ये सांगायचं म्हटलं, ह्याचा अभ्यास करणं म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं येईल का? येस ऑर नो? येणार ना. आणि मग तेच येतं की हे भारतीय अर्थव्यवस्था किंवा पूर्ण आणि समग्र अर्थशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हे सगळं भारताच्या बाबतचं आहे की भारतीय अर्थव्यवस्था.
म्हणजे जे टॉपिक मी प्रीला सांगितले होते त्यातले बरेच टॉपिक इथं असणार आहेत. आता कळतंय? ह्याचा अर्थ लक्षात आला का सांगा मला. ऑनलाईन समग्र लक्षी अर्थशास्त्र ह्याची जी भीती होती गेली का? हे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, राष्ट्रीय स्तरावर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा. चला कन्फर्मेशन द्या. ऑफलाईन वाले तुम्हाला म्हणून ना एक ना एक शब्द हा डिकोड केल्याशिवाय पुढे सरकायचं नाही. इकॉनॉमिक्स काय आहे, कंबाईन प्री मेन्स काय आहे, सिलेबस, हे आजपर्यंत जे थोडेफार खरंच सिनियर असतील तुमचे मित्रमैत्रिणी त्यांना विचारा की ह्या लेवलला आपण कधी काम केलंय का. आपल्याला फक्त काय सुपरफिशियल काम करायला आवडतं, पटापट वेग फास्ट. जसं ती रीलची सवय लागली ना, मोबाईल हातात आला की पटपट. आता ते मोठे मोठे व्हिडिओ नको, पटकन वर ढकलायचं. काय ते लवकर सांग बाबा, एवढा वेळ नाही आम्हाला. म्हणजे हे सगळं ना फास्ट करण्याच्या नादामध्ये आपण 2-3 वर्ष वाया घालतो. त्यापेक्षा पहिलीच सुरुवात किंवा पहिलं वर्ष तुम्ही याला करा, तेव्हा जर व्यवस्थित केलं, भले थोडा वेळ लागू द्या, ते तुम्हाला डायरेक्टली आउटपुट देणार असतं, रिझल्ट देणार असतं. सूक्ष्म, समग्र आणि राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला क्लिअर केलं. आता अजून एक गफलत सांगतो सिलेबस मधली. गफलत म्हणा किंवा ते तुमचं कन्फ्युजन. बघा आता इथं काय दिले, ठीक आहे, इथं काय दिले, बर, ह्याचा अर्थ काय लावायचा. हे वेगळं आहे की एकच आहे. बर, इथं अजून एक थांबा, अजून एक, इथं काय सार्वजनिक वित्त, इथं काय, ठीक आहे, अजून एक, इथं काय. सर म्हणा मेन्सचा सिलेबस आहे, एकच आहे, तिथंच आहे, इथल्या इथंच 2-2 टॉपिक. मग हा सार्वजनिक वित्त वेगळा आणि हा वेगळा का. आता जे तुम्हाला मी सांगितलं ना, इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी, एवढं तर कळालं. बरं, मग आता मी जे वाक्य सांगतो ते चुकीचे बरोबर सांगा मला. इकॉनॉमिक्स म्हणजे सब्जेक्ट आहे, कन्सेप्ट आहे, थेरी आहे, येस ऑर नो. इकॉनॉमिक्स म्हणजे याच कन्सेप्टचं, थेरीचं, या सब्जेक्टचं ऍप्लिकेशन ज्या वेळेला आपण एखाद्या देशापुरतं करतो, दॅट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमी. येस ऑर नो. म्हणजे जो विषय आहे, अर्थशास्त्र आहे, त्याचा अभ्यास ज्या वेळेला आपण एका देशापुरतं करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, अर्थव्यवस्था. आणि मग भारताबाबत करत असं त्याला काय म्हणायचं, भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजेच इथं जे आहे हे अर्थशास्त्र आहे, इथं जे आहे ते अर्थव्यवस्था आहे. मग अजून एक वाक्य असं येतं, अर्थशास्त्र हा विषय किंवा हा घटक, अर्थशास्त्र हे जगातील सगळ्या देशांसाठी सारखंच असतं. ठीक आहे, येस ऑर नो काय ठरवू शकता का तुम्ही, तुमच्या पद्धतीने ठरवा. म्हणजे अर्थशास्त्र हा सगळ्यांसाठी सारखाच असतो, असं पहिलं वाक्य माझं. दुसरं, अर्थव्यवस्था मात्र ही देशादेशानुसार वेगवेगळी असू शकते. दोन्ही विधान बरोबर त्याचं उत्तर देतो. हे जे नाही हे सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र म्हणजे इथं राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना बघायची. जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, ही कन्सेप्ट आहे ना. कळतंय? हे कशात शिकायचंय, अर्थशास्त्रामध्ये. हे झालं अर्थशास्त्र. मग आता ही कन्सेप्ट भारताची वेगळी आणि अमेरिकेची वेगळी असणार आहे का, सारखीच ती कन्सेप्ट आहे, ती अर्थ त्यांनी मांडलेली आहे. पण याच कन्सेप्टचं ऍप्लिकेशन जेव्हा भारतामध्ये करतो, मग भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये, अमेरिकेचे 100च असेल का. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं ऍप्लिकेशन म्हणजेच आपण अर्थव्यवस्थेचा ज्यावेळेला अभ्यास करू तेव्हा अर्थव्यवस्थेचं काय असतं, स्वरूप वेगवेगळं असतं. अजून एक उदाहरण देतो, दारिद्र्य. गरिबीची बेसिक डेफिनेशन काय, गरीब कोणाला म्हणायचं, जो व्यक्ती स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही, जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही, तो काय असणार आहे, गरीब. मान्य आहे का, ही डेफिनेशन आहे ना. मग ही डेफिनेशन आपली वेगळी, अमेरिकेची वेगळी असणार आहे का. ती कन्सेप्ट झाली, तो सब्जेक्ट झाला, सिद्धांत थेरी झाली, इट इज अ पार्ट ऑफ अर्थशास्त्र. गॉट इट. आता याच गोष्टी जसं की अजून एक समजा सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, ह्या सगळ्या कन्सेप्ट झाल्या, ह्या कशात येतात, अर्थशास्त्रामध्ये येतात. पण जेव्हा आपण भारतातील दारिद्र्याची परिस्थिती बघतोय, भारतात दारिद्र्याचं प्रमाण समजा फॉर एक्झाम्पल 40%, मग अमेरिकेत, चायनामध्ये 40% असणार आहे का. मग हे वेगळं आलं, हे कशात आलं. तसंच इथं सार्वजनिक वित्त
हे कशात दिलंय? अर्थशास्त्रात दिलंय. मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा? अर्थसंकल्प म्हणजे काय, ह्याचा अर्थ हा जगात सगळ्यांसाठी सारखा असणार का नाही? ती कन्सेप्ट आहे ना, कन्सेप्ट प्रत्येकाच्या वेगळ्या नसतात. राजकोषीय तूट म्हणजे काय, ही कन्सेप्ट आहे, ही सगळ्यांसाठी सारखीच आहे ना. म्हणजे जे अर्थतज्ञ आहेत, जी पुस्तकं मांडलेली आहेत अर्थशास्त्राची आहेत, ते वेगळं नाही, ते सगळ्यांसाठी कॉमन आहे. पण जेव्हा अर्थसंकल्पाची डेफिनेशन बघतो तेव्हा हे कशात येतं? अर्थशास्त्रात. पण आपण या वर्षीचा अर्थसंकल्प जर अभ्यास करत असेल तो कशात येणार? म्हणजे इथं तुम्हाला सार्वजनिक वित्तासंदर्भातील कन्सेप्ट शिकायच्या. उदाहरणार्थ अजून एक, कर प्रणाली, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. एक्झॅक्टली कन्सेप्ट काय, हे कशात शिकायचंय? या सार्वजनिक वित्तामध्ये. पण याच बाबत अप्रत्यक्ष कर बघा, आता विशेषतः जीएसटी, माहिती ना जीएसटी, नाव तर ऐकलं ना, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा जीएसटी भारतात कधी लागू झाला, त्याचं विधेयक काय, काही नाही, याचा अभ्यास कुठे येणार? कारण ह्याच्या हेडिंग काय? भारतीय अर्थव्यवस्था. एकंदरीत इथं जे दिलंय हे कोर इकॉनॉमिक्स आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. या सगळ्या कन्सेप्टचं ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन किंवा याचा अभ्यास भारताच्या संदर्भात करू, त्याला काय म्हणायचं? आणि तेच सगळं इथं असणार आहे. इथं आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे परकीय व्यापार, एक्झॅक्टली आयात काय, निर्यात काय, बर व्यवहार तोल म्हणजे काय, बीओपी ही कन्सेप्ट आहे, ऐकली का थोडीफार? बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजेच परकीय व्यापार लिहायचा असतो, तो कसा लिहायचा त्याच्यासाठी ते स्ट्रक्चर आहे. पहिला येतो बीओपी, त्याच्यानंतर त्याचे दोन पार्ट येतात. कुठले? चालू खातं आणि बंद खातं नाहीये, भांडवल खातं. चालू खातं आणि भांडवली खातं, करंट अकाउंट अँड कॅपिटल अकाउंट. परत करंट अकाउंटचे दोन पार्ट येतात, दृश्य खातं आणि अदृश्य खातं. मग हे जे स्ट्रक्चर आहे, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, त्या कशा संदर्भात आहेत? परकीय व्यापार संदर्भात. हे कशात शिकतोय मी? अर्थशास्त्रामध्ये. आता ह्याच गोष्टींचं ऍप्लिकेशन जेव्हा भारतासंदर्भात करू, इथं कुठे गेलं हे, ह्याच्यात काय असणार आहे? दृश्य खात्यात भारताला एका आर्थिक वर्षात किती पैसे आले, किती वस्तूंची आयात, किती वस्तूंची निर्यात, सेवांची निर्यात. भांडवली खात्यामध्ये काय असतं? कर्ज लिहिलेलं असतं. मग परकीय चलनातील भारताने किती कर्ज घेतलंय, काय काय नाही. चालू खात्यावरील तूट, ज्याला आपण कॅड म्हणतो, करंट अकाउंट डेफिसिट, हे जे सगळे प्रकार आहेत हे इथं आहेत. म्हणजे एकंदरीत काय, हा जो मेन्सचा सिलेबस दिलेला आहे तुम्हाला, हा वाला पार्ट आहे तो कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा पार्ट आहे, सगळं आपल्याला शिकायचं आहे. त्याचंच ऍप्लिकेशन फक्त भारताबाबत हे कुठं बघायचंय? इथं. ह्याचा अर्थ हा वाला टॉपिक सार्वजनिक वित्त आणि हा वाला टॉपिक एकच एक वेगवेगळा आहे, एकच करायचा आहे आपल्याला, अभ्यास करताना एकच करायचा आहे. मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पण सांगतो, ते झालं की पुन्हा काय सांगेल? भारताबाबतच सांगेल. आपल्याला डिवाइड नाही करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट आता सिलेबसनुसार आपण शिकायच्या नाहीत. मी माझ्या पद्धतीनं बराच सिलेबस मोल्ड केलाय, त्याचं पण रिझन सांगाल की असं का, उगाच मला वाटतंय म्हणून नाही. पण आफ्टर ऑल मी जरी सिक्वेन्स बदलला असेल टॉपिकचा कशाचा, ज्या वेळेला आपली बॅच एंडला येईल तेव्हा मात्र आयोगाच्या सिलेबसचा एक ना एक पॉईंट तुमचा क्लिअर झालेला असेल, टिक मार्क करून ठेवायची. क्लिअर? चलो, आता मेन्सचा जो सिलेबस होता आणि त्याच्यामधल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या, कळाल्या का सांगा? चलो, ऑनलाईन जे चाललंय ते आतापर्यंतचा प्रवास किती वेळ झाला आपल्याला? भयानक होता की चांगला होता? समोर तर चांगलाच म्हणावं लागेल म्हणून, आता लेक्चर झाल्यावर सांगतो म्हणून काय. चला ऑनलाईन सांगा. म्हणून म्हणलं एंटरटेनमेंट किंवा काय असे अपेक्षा ठेवू नका, पण ह्या गोष्टी गरजेच्या आहेत ना. म्हणजे याच्यावर सुद्धा एवढं लेक्चर होऊ शकतं, हा पहिला प्रकार पहिला बघितला असं बऱ्याच जणांनी. आणि हे तर ट्रेलर आहे, अजून पुढचे 2 लेक्चर. आतापर्यंत काय झालं माहितीये का, आपल्याला फक्त हलकं फुलकं खायची सवय लागली. असं जड काय आलं ना नको वाटतं. पण परीक्षेत तुम्हाला काय वाटतं, हलकं फुलकं सोपं हे विचारलं जाईल याची गॅरंटी असते का? मग आपल्याला परीक्षेची डिमांड काय त्याच्यानुसार आपण पुढे जायला पाहिजे, भले जड गेलं तरी चालेल. चलो ऑनलाईन. आता ह्या समोरच्या ऑफलाईन बसलेल्यांची प्रतिक्रिया कळती मला चेहरे बघूनच. तुमचं तिथं कमेंट सांगा मला की कळतंय काय चाललंय काय नाही. हा, येस येस, व्हेरी गुड.
तेच माझा प्रश्न असते की कॉन्फिडन्स वाढला का टेन्शन वाढलंय, ह्या दोन्ही गोष्टी स्वतःला चेक करा एकदा. आणि आजचं, उद्याचं आणि परवाचं 3 लेक्चर झाल्यानंतर मला आवर्जून सांगा की इकॉनॉमिक्सकडं या 3 लेक्चर पूर्वी कसं बघायचो आणि आता काय बघतोय, म्हणजे काय कळालं. आणि तो जो कॉन्फिडन्स असेल ना तुमचा, की त्याला म्हणतो आपण अर्धी लढाई तर जिंकली मी, संपलं. मी म्हणलं ना, युद्धाचा पहिला नियम काय, शत्रूचा पूर्ण परिचय असणं. तुम्हाला काहीच नाही माहित, हे आता प्री मेन्स काय नाही, तर मग शत्रू कसा हेच नाही कळल्याशिवाय तुम्ही काय लढाई करणार होते. तेच की सवय लागली, हे रेफरन्स बुक, ते पुस्तक, लिस्ट सांगितली की वाचत बसायचं, वाचत सुटायचं 2-2, 3-3, 4-4 वर्ष. त्याचं कारण हे आहे. येस व्हेरी गुड. चला, पोहोचल्या भावना, पोहोचल्या, बस एवढंच पाहिजे होतं. या इकडे आता. एक तर तुम्हाला हेडिंग क्लिअर केलंय मी आता, की मेन्समध्ये असं का आहे, डबल टॉपिक का आहेत. ह्याचा अर्थ 2-2 टॉपिक नाही करायचे, एकच टॉपिक आहे ते, त्यातला फरक सांगितला तुम्हाला मी. ह्याचं अजून एक उदाहरण ह्याच्यामध्ये आपण बघू. मध्यवर्ती आरबीआय म्हणू आपण त्याला, किंवा मध्यवर्ती बँक. ठीक आहे, आपली आरबीआय आहे, पण जगात जर म्हणलं तर काय म्हणावं लागेल, सेंट्रल बँक ना, मध्यवर्ती बँक. प्रत्येकाची नावं वेगळी असतील. मग एक्झॅक्टली ही एक कन्सेप्ट आहे ना, मध्यवर्ती बँक. प्रत्येक देशाला ही सेंट्रल बँक असण्यामागे काहीतरी उद्देश होता का नाही. ही कन्सेप्ट कोणीतरी मांडली ना, तिचं बेसिक फंक्शन काय आहे, हे जगात सगळीकडे सारखं असेल की वेगवेगळं असेल. सारखं असेल म्हणून तर तिला सेंट्रल बँक म्हणलेलं आहे. तिचे काहीतरी बेसिक फंक्शन ठरवलेले आहेत आणि ते सगळे जग फॉलो करत आहे. आता त्याच्या पलीकडं आपल्या देशाची मध्यवर्ती बँक कुठली आहे, आरबीआय. मग आपण ज्यावेळेला आपण आरबीआयचा अभ्यास करतो, म्हणजे हे कशाचा अभ्यास आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. पण बेसिक मध्यवर्ती बँकेचं फंक्शन आहे, इट इज अ पार्ट ऑफ समग्रलक्षी अर्थशास्त्र. असं कुठल्याही टॉपिक बद्दल तुम्ही हे करा, तुम्हाला हेच पाहायला मिळेल. सेम बँकिंग बाबत घ्या, सेम कुठलंही टॉपिक उचला, तुम्हाला ते. जसं की आता प्लॅनिंग, आर्थिक नियोजन, हे जगात कन्सेप्ट सगळीकडे सारखी आहे का वेगवेगळी आहे, सारखी आहे. इकॉनॉमिक प्लॅनिंग ही कन्सेप्ट आहे. आर्थिक नियोजन काय, आता त्या नियोजनामध्ये कोणाचे 5 वर्षाचं आहे, कोणाचं 1 वर्षाचं आहे, कोणाचं लॉंग टर्म आहे, त्या देशाने वेगळं. आपण जर आर्थिक नियोजन 5 वर्षासाठी निवडलं असेल, ती काय झाली आपली पंचवार्षिक योजना. पण हे कशाचा पार्ट आहे, आर्थिक नियोजनाचा. म्हणजे ब्रॉड कन्सेप्ट कुठली आहे, आर्थिक नियोजन. तर ती इथं समजून घ्यायची. मग त्याचं ऍप्लिकेशन इथं. ह्याच्यात वृद्धी आणि विकास हा शब्द आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. वृद्धी म्हणजे आर्थिक वृद्धी, त्यालाच आर्थिक वाढ असंही म्हणलं जातं, इकॉनॉमिक ग्रोथ. आणि ह्या विकासाला डेव्हलपमेंट म्हणलं जातं. मग ही काय कन्सेप्ट आहे, एकूण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतंय का, दरडोई उत्पन्न वाढतंय का, आरोग्य, शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी काय, दारिद्र्य, बेरोजगारी, हे सगळं इथं. मग बेसिक कन्सेप्ट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कन्सेप्ट म्हणजे काय, आणि मग त्याचं परत ऍप्लिकेशन भारतावर ते इथं. हे सगळे टॉपिक असेच आहेत. मग तुम्हाला मेन्समध्ये ही अर्थव्यवस्था, नियोजन, विकासविषयक अर्थशास्त्र म्हणजे काय, समग्रलक्षी अर्थशास्त्र काय ते कळालं. ह्याच्यासोबत हे सगळे टॉपिक आहेत इथं. मग ह्याच्यात भारतीय अर्थव्यवस्था आता इथं हे टॉपिक आहे. मेन्सला जे ब्लाइंडली सिलेबस फॉलो करतात ना, की भारतीय अर्थव्यवस्था टॉपिक दिलाय, ह्याच्यात काय अभ्यास करणार, हा काय वेगळा टॉपिक आहे का. बर, कुठल्या टॉपिकचा अभ्यास करणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास होऊन जातो. व्हेरी गुड. इतकी वेळ जे ऐकलंय ना, अरे मला सांगा, सगळ्या टॉपिकचा अभ्यास करणं म्हणजेच काय. आता ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय वेगळ्या कन्सेप्ट आहेत का, ते इनडायरेक्टली होते. म्हणून इथं दिलेल्या गोष्टी ऍज इट इज जर तुम्ही फॉलो करत बसला तर ट्रॅपमध्ये अडकणार तुम्ही. म्हणजे हा टॉपिक इनडायरेक्टली क्लिअर होतो. आता पुढं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. बरं, याच्यामध्ये इथं हे मेन्सचा सिलेबस आहे. दारिद्र्य, बेरोजगारी मेन्सला आहे का बघा आणि सांगा मला, येस ऑर नो. चला ऑनलाईन पटकन, आहे का नाही, कुठं आहे सांगा. नाही मेन्शन केलेलं कुठे आहे मला सांगा. नाही ना, मग बरोबर. हा, मग हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं की मग सर ते प्रीलाच आहे का, किंवा मेन्सला तर कुठं दारिद्र्य हे करायचं नाही, सोडून द्या. आयोग म्हणजे तुम्ही सोडले की आयोग तुम्हाला सोडून देणार. तू दारिद्र्य बेरोजगारी नाही केलं बाबा, मार्क नाही येणार. हे भारतीय अर्थव्यवस्थेमधील आव्हानेच हे आहेत, की आपल्याला भारतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी काय काय अडथळे आहेत, काय चॅलेंजेस आहेत. मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, आर्थिक विषमता आहे, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे याच्यामध्ये येतात. म्हणजे इथं मेन्सला दारिद्र्य पण आहे,
बेरोजगारी पण आहे, आर्थिक विषमता, इतर काय टॉपिक आहेत. म्हणजे हा भारतीय अर्थव्यवस्थेतील आव्हाने असा सेपरेट कुठला टॉपिक आहे का? जे जे आपले आव्हाने आहेत, म्हणजे जे इतर टॉपिक बद्दल बघू आपण, ते तुम्हाला इथं करायचे. हा, आणि याच्यात इथं हा एक पॉइंट, मुद्रा आणि राजकोषीय नीती, जसा आता तिथं डिकोड केला ना, तसा हा डिकोड करायला तुम्हाला मी टॉपिक सांगितले, विचारले होते. हे भारतीय अर्थव्यवस्थेतील आव्हाने, हा पॉइंट क्लिअर झाला का? ह्याच्यात कुठले टॉपिक येतात कळालं? तसं सेम इथं सांगा आता, मुद्रा व राजकोषीय नीती म्हणजे कुठले? नीती म्हणजे धोरण, पॉलिसी. ठीक आहे. आता इथं कुठलं धोरण आहे? राजकोषीय धोरण. शब्द ऐकलाय का? ठीक आहे, बऱ्यापैकी हे माहिती असतं. आता मुद्रा म्हणजे चलन, पैसा. ठीक आहे, मॉनिटरी म्हणतो आपण त्याला. मग चलन विषयक धोरण म्हणजे कुठलं धोरण? मुद्रा धोरण. मग चलन विषयक धोरण हे कुठल्या टॉपिक संदर्भात नाव आहे किंवा कोण राबवतं? आरबीआय, मॉनिटरी पॉलिसी. ऐकलंय ना? मग इथं मुद्रा धोरण म्हणजे कुठला टॉपिक आला? इथं कुठं मेन्शन केला होता? ठीक आहे, मोडला असेल, आपण मेन्शन केला होता. कुठला इथं? आरबीआय, हे इथं. बर, आता याच्यात मुद्रा झालं, धोरण म्हणजे काय कळालं? राजकोषीय हा जो पार्ट आहे ना, हा मेजर इथे येतो बरं का. इट इज अ पार्ट ऑफ पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्तामध्ये ते येतं. मग इथं का टाकलं याचं उत्तर तुम्हाला नंतर मिळालं. आता महागाई हा सुद्धा टॉपिक इथे येतो, कारण आरबीआयचं जे चलनविषयक धोरण आहे त्याचा मेन पर्पज काय? आरबीआय स्वतःचं चलनविषयक धोरण का राबवते? महागाई नियंत्रित करण्यासाठी. म्हणजे आरबीआयचं टॉपिक इथं आला, चलनविषयक धोरणाला, म्हणजे कुठला टॉपिक आला? महागाई टॉपिक आला, म्हणून इथं महागाई पण घेतला. ही महागाई नियंत्रित करण्यासाठी हे धोरण आहे. आणि याच धोरणाला फक्त आरबीआय एकटेच काम करते का? सरकार पण काम करते. मग इथं जे आहे ना, हा सरकारचा ब्रॉड व्ह्यू बघायचा आहे, सार्वजनिक वित्त म्हणून. त्यातल्या त्यात सरकार महागाई नियंत्रित करण्यासाठी काही धोरण वापरतं, त्यातला काही पार्ट, त्याला काय म्हणायचं? राजकोषीय धोरण. म्हणजे हे दोन्ही इथं पॉइंट दिलेले आहेत. हे तुमचे महागाई टॉपिक आहे, तुमचं आरबीआय टॉपिक आहे, चलन व पैसा टॉपिक आहे, हे सगळं याच्यामध्ये येतं. हा डिकोड झाला का आता? हे इथं लेखा आणि लेखा परीक्षण. तुम्हाला म्हणलं ना, ह्याच्यातला एक सुद्धा पॉइंट राहणार नाही. तुम्हाला असं वाटलं असेल तेव्हा सरांनी हे विसरले किंवा सरांना येत नाही, किंवा लेखा लेखा परीक्षण काय प्रकार आहे, काय सांगा? सार्वजनिक वित्तामध्ये याचा काय संबंध आहे? अकाउंटिंग, ऑडिटिंग नाव ऐकले का? हा, मग ते इथं सगळं. मग आता कॉमर्स शिकायचं का इथं? विचार करा, ह्याच्यामध्ये एक साधी गोष्ट सांगतो. सरकारला 100 रुपये उत्पन्न येतं, सरकार 100 रुपये खर्च करतो. सरकारकडे येणारा पैसा आणि सरकारकडे जाणारा पैसा. आपण सर्व म्हणतो की एखाद्या कंपनीमध्ये हा अकाउंटंट आहे. अकाउंटंटचं काम काय असतं? हिशोब लिहिणं. म्हणजे 100 रुपये आले, एकाच ठिकाणी 100 आले का? इकडून 2 आले, इकडून 5 आले, इकडून 10 रुपये आले, लिही बाबा सगळं. बरं, 100 रुपये गेले, एकाच ठिकाणी गेले का? इकडे 5 रुपये, इकडे 8 रुपये, इकडे 15 रुपये गेले, लिही सगळं. लिहून काढलं मी. हा जो सगळा हिशोब लिहिलाय, दॅट इज कॉल्ड ॲज अकाउंटिंग. बर, लिहिलंय, ठीक आहे. मग सरकारकडे आलेला पैसा आहे, तो तेवढाच खर्च झालाय का? सरकारने सांगितलं मला 100 रुपये मिळणार आहेत, मी 100 रुपये खर्च करणार आहे, पण आपल्याकडे गैरव्यवहार, भ्रष्टाचार असतो. सांगायला सांगतो 100 रुपये, पण तेवढे स्वतः का? हे तपासलं पाहिजे का नाही? हे तपासणं म्हणजे काय? दिस इज कॉल्ड ॲज ऑडिटिंग. मग तुम्ही हे ऐकलंय का? कॅग, सीएजी, कॅगचा अहवाल. कॅगला एवढं काम होतोय कारण लेखा परीक्षण कोण करतं? कॅग करतं. आणि मग त्याच्यातून काय बाहेर येतं? गैरव्यवहार, भ्रष्टाचार. तुम्ही सांगितले तेवढेच पैसे आले का? तुम्ही सांगितले तेवढेच खर्च झाले का? तिथंच खर्च झाले का? हे सगळं सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत असतं. मुळात एकूण 100 रुपये उत्पन्न आणि एकूण 100 रुपये खर्च ज्या वेळेला हे एका आर्थिक वर्षासाठी मी मांडतो, ह्यालाच अर्थसंकल्प म्हणायचं. मग अर्थसंकल्पाबाबतच ह्या दोन गोष्टी आहेत की नाही? म्हणजे हे कशाचा पार्ट आहे? असं आहे एकंदरीत. हे सगळं एक ना एक शब्द कुठल्या टॉपिक संदर्भात आहेत काय क्लिअर केलंय. आता तुम्हाला प्रीचा तर सिलेबस पूर्णच झाला, मेन्सचा सुद्धा इथं क्लिअर करून दिलाय. जे जे कीवर्ड्स इथं होते ते आता बाकीचे टॉपिक ऍज इट इज करायचे आपल्याला.
म्हणजे की जसे हे शेती व ग्रामीण विकास, आता हा कोर ऍग्रिकल्चर आहे, ह्याचा पण फार मोठा भाग आहे. ते बघू की आपल्याला शेती इथे जी बघायची आहे ही डेव्हलपमेंटच्या अँगलनी बघायची. म्हणजे तुम्हाला मी ग्रोथ डेव्हलपमेंट काय सांगेल तेव्हा ह्याची जास्त लिंक लागेल. आता तुम्हाला आर्थिक विषमता, प्रादेशिक विषमता, सामाजिक विषमता हे शब्द हे कळावं लागेल. म्हणजे सगळं तिथे मी आज नाही सांगू शकत, थोडी तरी डेप्थ बेस लागेल तुम्हाला. मग हा टॉपिक एवढा लक्षात ठेवा, हा सुद्धा इकॉनॉमीच्या अँगलने करायचा आहे, कोर ऍग्रिकल्चर नाही. कारण इथे विकास हा शब्द, डेव्हलपमेंट, ह्याच्या आधारावर तुम्हाला सगळं कळलं. सहकार टॉपिक प्रीला आहे का? आता याच्यामध्ये काही टॉपिक असे आहेत जे फक्त मेन्सला आहेत. सहकार प्रीला होता का? नाही. बर, हे होता, पण ह्याच्यातून प्री मध्ये मेन्स मध्ये फरक आहे, हे एक सांगतोय. हे होतं का? होता ना, मौद्रिक धोरण नीती तेच आहे इथं, आरबीआय वगैरे सगळा प्रकार. हे होता का? हे पण होता, पण ह्याच्यात फरक तुम्हाला सांगितलं मी काय ते. हे डायरेक्टली मेन्शन केलेलं नाहीये, पण आता आपल्याला हे कॉमन म्हणून घ्यावं लागेल. हा वाला होता का? नाही. बर, हे होता, हे होता का? नाही. अशा किती हेडिंग आहेत ज्या फक्त मेन्सला आहेत मला सांगा. चला ऑनलाईन पटकन. उगाच मी सांगत बसतो ना आपलं ऐकत बसला असं नका करू, सांगा पटकन. त्याच्यासाठी आता इतके वेळचं आधीचं लेक्चर नीट ऐकलं पाहिजे होतं, प्रीचे टॉपिक कळायला पाहिजे होते, मग कळतं दोघात फरक काय. हे पण इथं करून दिले. या इकडं सगळं जेवढं सिम्प्लिफिकेशन इझी करून देता येईल तेवढं इझी करून दिलेलं आहे. आता हे थोडं बारीक दिसल, कारण झूम केली की मग ते मला तिन्ही एकत्र समजून सांगायचे. आधी ते सांगतो, मग झूम करतो व्यवस्थित. हे बायफर्गेशन आहे. एकूण टॉपिक तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या, तुम्हाला जवळपास 30 टॉपिक, किती 30 म्हणतोय, नियर अबाउट म्हणतोय. आता त्या टॉपिकची हेडिंग कोणाची वेगळी कमी जास्त असू शकते, एवढे टॉपिक आहेत. मग तुम्ही सगळेचे सगळे टार्गेट करायचे का? सगळेच. ह्याच्यात 3 गोष्टींचं बायफर्गेशन केलं मी. इथं बघा, ह्याला 1 नंबर देतो, ह्याला 2 आणि ह्याला 3. हा जो पार्ट आहे हा इकॉनॉमिक्सचा बेस आहे. तुम्ही कंबाईन करा, राज्यसेवा करा, प्री करा, मेन्स करा, इव्हन युपीएससी करा, डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवेची काय व्हॉट एव्हर कुठले, तुम्ही काही बेस जो आहे इकॉनॉमिक्सचा तो अजिबात स्किप करू शकणार नाही. बर, तुम्हाला सर मग याचं आउटपुट आहे का परीक्षेला, याचं महत्व आहे का? आता काही गोष्टी ह्या परीक्षेला डायरेक्टली प्रश्नातच कन्वर्ट होतील असं काही आहे का? त्या सब्जेक्टची डिमांड आहे, तुम्हाला ती पूर्ण करावी लागेल. असं नाही की प्रत्येक टॉपिकला मला प्रश्न आलाच पाहिजे, तो वाला हा पार्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली ह्याला आपण प्रायोरिटी म्हणू शकतो. कुठले हे, ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आधी कराव्याच लागतात. थेट तुम्ही मोठ्या टॉपिकला हात नाही घालू शकत का? तुम्हाला सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र नीट माहित नाही, तुम्हाला इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स मधला फरक माहित नाही. बर, भांडवलशाही समाजवादी अर्थव्यवस्था माहित नाही तुम्हाला. सर ह्याच्यावर कधीच प्रश्न बघितला नाही डायरेक्टली. सांगतो ना, मग मीच सांगतो ना तुम्हाला, ह्याच्यावर डायरेक्टली प्रश्न आहेत का? पण याची गरज काय? हे टॉपिक आहेत बघा, सूक्ष्म समग्र अर्थशास्त्र. देऊ का उदाहरण? राष्ट्रीय टॉपिक तुम्हाला आहे का? अरे राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक सिलेबसला आहे का? बर, प्री मेन्स दोन्हीला इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, तुमच्या काही विद्यार्थ्याच्या मनात डाऊट असेल, सर हे नको करायला कारण ह्याच्यावर डायरेक्टली प्रश्न नाहीये. आता बघा, मग तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक तर करणार ना, हा तर तुम्हाला डायरेक्टली आहे. घ्या आयोगाचा प्रश्न सांगतो. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेसंदर्भात खाली योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, आता तो प्रश्न बघू आपण भविष्यात पुढे लगेच सगळं. प्रश्न कळाला का? याच्यामध्ये खाली ऑप्शन आहेत तुम्हाला, म्हणजे अजून तर काही सुरू झालं नाही बरं का, तरी पण तुम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का सांगा मला. 4 ऑप्शन. राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेबाबत खाली योग्य विधान निवडा किंवा पर्याय निवडा. राष्ट्रीय उत्पन्न हे सूक्ष्म अर्थशास्त्राचा पार्ट आहे. येस ऑर नो? येणार. बर, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे.
किंवा राष्ट्रीय उत्पन्न ही स्थिर संकल्पना आहे किंवा यापैकी नाही? याचं उत्तर काय असणार आहे? ऑनलाईन टाका. सरळ सरळ याचं उत्तर काय? हो का नाही? पटकन ऑनलाईन उत्तर टाका. चला कमेंट बॉक्समध्ये. कीर्तन प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही, नुसतं इन्व्हॉल्व्ह व्हायचं. प्रश्न तर कळाला का नाही? ठीक आहे, द्या उत्तर. आता याचं उत्तर ज्यांचा अभ्यास झाला ते 2 देऊ शकतील, पण माझं म्हणणं की समजा नवीन वाल्यांनी, ऐका, नवीन वाल्यांनी याच्यात हे पण त्याला माहित नाही, ठीक आहे, समजा तात्पुरता हे पण त्याला माहित नाही, सोडून द्या. आता जर मी म्हणलं फक्त ह्याच्यात आणि चौथ्यामध्ये 1 आणि 4 मध्ये ऑप्शन निवडायचं असेल तर कुठला निवडाल? 4 निवडाल. का बरं? कारण इथं सूक्ष्म अर्थशास्त्र नाही, तर काय पाहिजे होतं? समग्र लक्षी संकल्पना आहे. मिळालं का उत्तर? बर, मी टॉपिक कुठला घेतला? राष्ट्रीय उत्पन्न. पण तुम्हाला कुठली कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेची होती? महत्व कळालं म्हणून मी म्हणतोय, म्हणून कुठली गोष्ट फॉलो करू नका. आयोगाचे जर प्रश्न असे असतील, डिमांड ऑफ द एक्झाम कळाल्याशिवाय आउटपुट मिळत नाही, त्याचं कारण हे आहे. तुम्ही काय करता माहिती का? जे दिलेले टॉपिक आहे तेवढेच करता, प्रश्नांचं स्वरूप बघा ना. म्हणून हा वाला जो पार्ट आहे हा क्लिअर असल्याशिवाय याला काहीच अर्थ नाही. मिळालं का उत्तर? मग आयोगाचे प्रश्न सोपे जायला लागतात, मग डेप्थ वाढायला लागते आपल्याला. आपण फक्त एकच टॉपिक धरून जे अभ्यास करतोय ना, ते न करता कळतं की बेस किती गरजेचा आहे. तुम्ही अर्थशास्त्र अभ्यास करताना तुम्हाला मायक्रो आणि मॅक्रो माहित नाही, ह्या टॉपिकच्या अभ्यासाला काय अर्थ आहे का? गेला ना तुमचा एक प्रश्न, तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न सूक्ष्म आहे का समग्र हेच नाही माहित. एक्झाम्पल सहित क्लिअर केले तुम्हाला. नेक्स्ट, समाजवादी, भांडवलशाही अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, ह्याची काय गरज आहे? सर डायरेक्टली प्रश्न कधीच नसतो ना, नका करू. परीक्षेत प्रश्न इनडायरेक्टली आल्यावर तुम्हाला कळल. उदाहरण देतो, हा वाला टॉपिक. हा, नवीन आर्थिक सुधारणा, एलपीजी पॉलिसी कधी राबवली आपण? 1991. एवढं तर माहिती ना, 1991 ला. बर, आता ह्याच्या आधारावर तुम्हाला क्वेश्चन तयार होऊ शकतो. अख्खा एलपीजी पॉलिसी तुम्ही टॉपिक केला सगळा, त्याची कारण काय काय झालं, 47 पासून 91 पर्यंत काय प्रवास होता, 91 ला वित्तीय संकट का आलं, वित्तीय संकट आल्यामुळे काय काय झालं, मग आपण IMF कडे गेलो, मग त्यांनी ते सांगितलं, पैसे दिले, परकीय चलनातील कर्ज दिलं, आपण सुधारलं, सगळं केलं. पण आयोगाचं जर स्टेटमेंट असं आलं, 1991 पासून पुढं भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा मुक्त अर्थव्यवस्थेकडे होतोय, समाजवादी अर्थव्यवस्थेकडे होतोय, मिश्र अर्थव्यवस्थेकडे होतोय. काय 3 अर्थव्यवस्था आहेत. मग भारतीय अर्थव्यवस्था नेमकी स्वातंत्र्याच्या वेळी कुठली होती? बरं, 1947 ते 1991 इथं कुठली होती? आणि या 1991च्या एलपीजी पॉलिसी नंतर आपल्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कुठे चालू आहे? आपण भांडवलशाहीकडे चाललोय का समाजवादीकडे चाललोय का मिश्र अर्थव्यवस्थेकडे चाललोय? कळतंय का मला काय म्हणायचं ते? म्हणजे या बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची किती गरज आहे. इकडं कुठल्याही टॉपिकला तुम्ही न्याय देऊ शकणार नाहीत जर बेस क्लिअर नसेल तर. ठीक आहे, आता हे सगळं बघायचं बरं का आपल्याला. इथं मी काय टॉपिक शिकवणार नाही, मी प्रश्नांचे उत्तर क्लिअर नाही करणार आहे. तुम्हाला आवा का सांगतोय, म्हणजे आपल्याला कुठले टॉपिक्स कसे करायचे हे बेसिक वाले तुम्हाला सांगितले. नेक्स्ट, विकसित, अविकसित आणि विकसनशील. 2 मिनिटांसाठी हे विकसनशील बाजूला ठेवा. एवढीच कॅटेगरी, 2च कॅटेगरी. कुठल्या कुठल्या? विकसित आणि अविकसित. तुम्हाला सर काय आता डायरेक्टली काय प्रश्न आहेत? पण बघा, आता बेरोजगारी टॉपिक आहे का तुम्हाला सिलेबसला? आहे ना? मग इथं बेरोजगारी टॉपिक क्लिअर आहे सर म्हणा, मला काही करायची गरज नाही, 100% मार्क येणार. प्रश्न कसा आहे बघा, अविकसित देशात खालीलपैकी कुठल्या प्रकारची बेरोजगारी दिसून येते? मग तुम्ही तर बेरोजगारी पूर्ण केलेत ना, बेरोजगारीचे प्रकार पूर्ण केले तुम्ही. छुपी बेरोजगारी, अदृश्य बेरोजगारी, संरचनात्मक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, काय सगळे प्रकार क्लिअर झाले. काही विचारा सर. आता आयोगाने कोर बेरोजगारी टॉपिक कशाशी जोडलाय रे? विकसित अविकसित हे माहितच नाही ना. गेला का एक क्वेश्चन गेला, 1 मार्क गेला, 1 वर्ष गेलं. हे समीकरण लिहून घ्या. आता तुम्ही जर थोडीही गफलत केली, म्हणजे ज्या लेवलने अभ्यास पाहिजे त्या लेवलने नाही केलात, तर लक्षात ठेवा 1 क्वेश्चन 1 मार्क घालवणार आहे आणि ते 1 वर्ष घालवणार आहे. साधं समीकरण आहे माझं.
पॉईंटनी रिझल्ट जातात, पॉईंटनी. तुम्ही एक मार्क घालवला, लय लांबून गेले तुम्ही. कळतंय का? ते कशामुळं? हे माहीत नसल्यामुळं, याचं इम्पॉर्टन्स माहीत नसल्यामुळं. एक जरी क्वेश्चन असा गेला, एका विषयात एक क्वेश्चन गेला, किती विषयात ते पण तुम्ही सांगा म्हणा सर. 7 आहेत का नाही टोटल? एका विषयातला एक गेला म्हणजे किती मार्क गेले? 7. पॉईंटने जातो रिझल्ट, तुम्ही तर लांबून गेले 7 न म्हणलं. अजून हे इम्पॉर्टन्स ह्याचं. हे झालं विकसित, अविकसित, विकसनशील आणि बेरोजगारीचा संबंध. आर्थिक वाढ, आर्थिक विकास सेम. काय गरज आहे ह्या बेसिक कन्सेप्टची? तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक ह्याच्याशिवाय नाही शिकू शकत. किंवा बजेट आणि सर्वेमध्ये क्लिअर कट आर्थिक वाढीचा दर दिलेला असतो. भारताचा विकास दर 6%, 7%. IMF, वर्ल्ड बँक काहीतरी सांगते वाढणारे, कमी होणाऱ्या. वाचण्यात आलंय का तुमच्या? सो हे काय आहे? आर्थिक वाढ, आर्थिक विकास नेमका प्रकार काय? बरं, तुम्हाला मानव विकासावर प्रश्न आहे किंवा HDI जाहीर होतो दरवर्षी करंटमध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तर तो विकासाच्याच एक प्रकारामधला प्रश्न येतो. अजून एक प्रश्न तुम्हाला हा होता, एज्युकेशन आणि स्किल या दोन गोष्टी संदर्भात कुठली संकल्पना लागू होते? मग मानव विकास, एज्युकेशन आणि स्किल लागू होते. मग हे इथं विकासाच्या संकल्पना, आर्थिक वाढ, आर्थिक विकास, मानव विकास, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, हे बेसिक कन्सेप्ट. हे इथं मानव विकास पण आहे आणि शाश्वत विकास पण आहे. दिस इज ऑल अबाउट बेसिक टॉपिक्स रिगार्डिंग. हा बेस आहे, ह्याच्यावर आपल्याला काय करायचंय? हा पाया आहे, पाया. ह्याच्यावर बिल्डिंग बांधायची. आपलं उलट आहे, पाया काही नाही, असाच काहीतरी माती वगैरे टाकायची, बुजवायची आणि डायरेक्ट बिल्डिंग सुरू. आणि मग ते परीक्षेच्या दिवशी पडते सगळं. आणि ते पडलं की पुन्हा 1 वर्ष आपलं हेच उभारण्यात जातं, पुन्हा उभारतो, पुन्हा पडतं. म्हणजे आपलं हे लक्षात येत नाही की ऍक्च्युली आपला काय कच्चा आहे? बेस कच्चा आहे. मिळालं का उत्तर? जे थोडे प्रश्न असे येतात ना ट्रिकी किंवा ऍडव्हान्स लेवलचे किंवा थोडे विचार करण्यासारखेचे, त्याचं कारण हे की आपल्याला बेसच नाही माहित. नेमकं काय मुद्दा, मूळ मुद्दा काय, तोच माहित नसल्यामुळं वर सुपरफिशियल अभ्यास करतो आपण. चला, हा झाला पहिला अँगल. म्हणजे सिलेबस डिकोडिंग आयोगाचा जो केलाय त्याला कन्क्लुजन मध्ये मांडलं मी की तुम्हाला अजूनही कुठले टॉपिक करायचे, हे भले सिलेबसमध्ये मेन्शन केलेले असू द्यात किंवा नसू द्यात, हा सिलेबस तुम्हाला किंवा हे टॉपिक इकॉनॉमिक्सची डिमांड आहे. चलो, चला कन्फर्मेशन द्या परत ऑनलाईन आणि ऑफलाईन. कळत आहे? 3 भागात डिवाइड केलेले तुमचे टॉपिक सगळे. एकूण मी समजा जवळपास 30चा आकडा म्हणलं, इथं किती कव्हर झाले? 1 2 3 4 5 6 काय असतील ते आकडा, एवढा हा बेस आहे. ह्याला परीक्षेत प्रश्न कसे येतील ह्या अँगलनी न बघता अंडरस्टँडिंगच्या अँगलनी बघा. चलो ऑनलाईन कन्फर्मेशन देत चला, म्हणजे पुढे जाता येईल. आता पुढं इथं हे सहकार टॉपिक मला फक्त प्रीच्या अँगलनी सांगा. प्रीला आहे का? येस ऑर नो? नाही ना? बरं, आता ह्याचा अर्थ प्रश्न येत नाही असं नाही, प्रश्न येईल एखादा, पण तो करंटच्या अँगलने वगैरे असेल. तुम्ही आतापर्यंत मला सांगा, प्रीच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्यात, सहकाराची तत्वे, उद्दिष्ट, सहकारी संस्था किंवा आधुनिक तत्वे, पारंपरिक तत्वे किंवा त्याच्याबाबतचे काही तज्ज्ञ, ह्याच्यावर प्रीला प्रश्न नसतो. तो कुठं असतो? मेन्सला असतो. म्हणून हा टॉपिक कुठला आहे? मेन्स आहे. भारतीय शेती व ग्रामीण विकास हा कुठला आहे? मेन्स. आता इथं जे उद्योग टाकलाय ते सांगतो. इथं जो उद्योग आहे परत, हा कोर इंडस्ट्री जो आहे तो मेन्सला आहे. आपल्याला प्रीला आहे तो उद्योग क्षेत्र म्हणून आहे. अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र, सेक्टर ऑफ इकॉनॉमी. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं विभाजन किती क्षेत्रात केलं जातं? प्रामुख्याने 3. कुठल्या कुठल्या? कृषी, उद्योग आणि सेवा. मग प्रीला जे उद्योग आहे, प्रीला जे कृषी आहे, ते कुठल्या अँगलनी आहे? सेक्टर ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेचे क्षेत्र. त्याच्यामध्ये मग राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी वगैरे तो अँगल. इथं जे उद्योग आहे हा काय? कोर इंडस्ट्री टॉपिक, पूर्ण उद्योग टॉपिक. मग हे फक्त मेन्सला आहे. हे परत पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर प्रीला आहे का? नाही. इथं हे सुद्धा लक्षात ठेवा की हे मेन्सलाच आहे. आता प्रीला ह्याच्यावर प्रश्न येतात का? येतात. कशा अँगलनी? आधी तुम्हाला पायाभूत सुविधा काय हे माहिती पाहिजे. ह्याच्यात येतं काय नेमकं?
इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, हे जे आत्ता आहेत ना, हे सब टॉपिक म्हणा, ह्याला पॉइंट म्हणा, व्हॉट एव्हर, हा कुठला टॉपिक आहे? पायाभूत सुविधा. आत्ता मी जे सांगितलं ते. त्याच्यातलं एक एक्झाम्पल देतो. वाहतूक. वाहतुकीमध्ये पुन्हा अजून बघा, आता हा प्रचंड व्हास्ट टॉपिक आहे. हा एक टॉपिक आहे तुम्हाला जो खूप त्रास देणार आहे. म्हणजे एंडलेस टॉपिक म्हणू शकतो आपण याला, एंडच नाही. आता वाहतुकीमध्ये परत काय काय येतं? रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, जल वाहतूक. म्हणजे हे फक्त वाहतूक. परत ऊर्जेमध्ये पुन्हा प्रकार. सोलार एनर्जी वेगळी, विंड एनर्जी वेगळी, ॲटॉमिक एनर्जी वेगळी. म्हणजे भरपूर सोर्सेस आहेत त्याचे सगळे. पारंपरिक, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वगैरे सगळा प्रकार. म्हणजे हा पायाभूत सुविधा आहे. शिक्षण, आरोग्य सगळं त्याच्यामध्ये. इथं हा मेन्सचा झाला. प्रीला कसे प्रश्न येतात तर याच पायाभूत सुविधेसंदर्भातील गव्हर्नमेंट स्कीम. पॉइंट टू बी नोटेड. पायाभूत सुविधा प्रीला प्रश्न कसे येतात? योजना, सरकारी योजना. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, भारतमाला योजना नाव ऐकलंय का? पर्वतमाला योजना, सागरमाला योजना. मग ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजना आहेत ना. पोर्ट्स, बंदरे डेव्हलप करण्यासाठी सागरमाला, नॅशनल हायवेज किंवा रस्ते डेव्हलप करण्यासाठी भारतमाला, आणि नॉर्थ ईस्ट किंवा पर्वतीय राज्य तिथलची वाहतूक व्यवस्था डेव्हलप करण्यासाठी पर्वतमाला. म्हणजे हे त्या वेळेला शिकू, तुम्हाला सांगेल ह्या तिघांचा काय रोल आहे, कसा आहे. अजून आहे बरं, उज्ज्वला योजना नाव ऐकलंय? त्या संदर्भात आहे, एलपीजी गॅस सिलेंडर. मग हे पायाभूत सुविधेमध्ये कुठल्या घटकात येतं? ऊर्जामध्ये येणार ना. ते काय वाहतूकमध्ये येणार का? एलपीजी गॅस हे कशाचा सोर्स आहे? ऊर्जेचा सोर्स. मग उज्ज्वला योजना असेल, सागरमाला, भारतमाला, पर्वतमाला, अजून कुठली योजना असेल, एज्युकेशन, हे ह्या योजनेवर प्रीवर जे प्रश्न असतात ते कुठल्या टॉपिकचे आहेत? पायाभूत सुविधा. आता मेन्सला काय प्रश्न त्याच्यातले? उदाहरण, आर्थिक पायाभूत सुविधा कुठल्या, सामाजिक पायाभूत सुविधा कुठल्या? मला प्रीला प्रश्न दाखवा हे, आणि मेन्सचे प्रश्न काढा, तुम्हाला हे मेन्सला दिसेल. बरं, इन्व्हेस्टमेंट मॉडेल, गुंतवणूक ज्याला हे म्हणून आपण करण्यासाठी येणारे काय काय वेगळे प्रकार आहेत. बीओटी, बिल्ट ऑपरेट ट्रान्सपोर्ट, बीओएलटी, बिल्ट ऑपरेट लीज ट्रान्सफर. हे जे प्रकार आहेत सगळे, हे पायाभूत सुविधेचे मेन्सचे क्वेश्चन, प्रीचे नाही आहेत. मग हा डिफरन्स आहे. प्रीला पायाभूत सुविधेमध्ये क्वेश्चन कशावर येतो? योजनेवर येतो, वरचा, बस एवढंच करा. म्हणजे इंडस्ट्री, इन्फ्रा, सहकार आणि हे कोर कशाचे टॉपिक आहे? ते मेन्सचे टॉपिक आहे. ते कोर लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये अर्थतज्ञ, सिद्धांत पुस्तके. आता हा कुठला एक टॉपिक आहे का? हा नाही. त्या टॉपिक संदर्भातील अर्थतज्ञ, थेरीज हे मेन्सला विचारण्याची शक्यता जास्त असते. आता अजून एक अडचण सांगतो कंबाईनची काय झाली ते. तुम्ही वेटेज जर बघितलात, प्रीला किती वेटेज आहे इकॉनॉमिक्सला? तर ऑनलाईन टाका पटकन कमेंट बॉक्समध्ये. ऑफलाईन? ठीक आहे, चला ऑनलाईन पटकन. चला, ऑनलाईनवाल्यांना बॅच बद्दल, कशाबद्दल सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन दिली जाईल. पहिल्यांदा कंटेंटवर फोकस करा. हा कंटेंट किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आज कळाला असेल. अजून तसंच आहे. बाकी आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय दिलंय सगळं, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सगळं मिळेल तुम्हाला टेक्निकल. शेवटचे 15 मिनिटं मी त्याबद्दलच तुम्हाला डिस्कस करेल, काय तुमचे डाऊट आहेत ते. प्रीला 15 क्वेश्चन येत आहेत, 15 मार्क. मेन्सला जास्त यायला पाहिजे, कारण सिलेबस भरपूर मोठा दिलाय. तुम्ही बघा ना, प्री आणि मेन्स मधला सिलेबस कळाला का तुम्हाला? हा एवढा पानभर सिलेबस कशाचा आहे? हा मेन्सचा आहे. आणि हे इथं 2-3 ओळीत संपलं सगळं. ह्याला 15 मार्क आहेत म्हणल्यावर ह्याला 30 असायला पाहिजे. काय केलंय? 10च केले. 10 म्हणजे हे फार मोठा अन्याय आहे इकॉनॉमिक्सवर. एक तर तुम्ही सिलेबस मोठा टाकलाय, मग टाकायला कसाला? त्यात राज्यसेवा मेन्सचा इकडे आणलाय. हे राज्यसेवा मेन्स आहे. मग राज्यसेवेला 110 मार्काला पेपर 4 मध्ये इकॉनॉमिक्स आहे बरं का, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स धरून 110ला 150 पैकी. आणि तसाच सिलेबस तुम्ही इकडे कंबाईनला देताय, मार्कांना किती? फक्त 10.
मग आता एवढं सगळं वाचायचं आणि क्वेश्चन किती येणार आहे? 10. असो, आता ते आपल्याला बदलायचा अधिकार नाहीये, ते आयोगाचे शेवटी ते दिलंय, आपण ऍक्सेप्ट करावं लागेल. मग त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल काय करायचंय, कसं आहे सगळं. हे मेन्सला आहे, याच्यावर वेटेज मेन्सला जास्त आहे, किंवा एखादा दुसरा प्रश्न असतो, प्रीला सुद्धा असतो, पण प्रीला कमी आहे, मेन्सला मात्र डेफिनेटली हे जास्त पाहायला मिळतात तुम्हाला. एखादा वर्ष प्रीचं पण असं आहे की इथं याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न आहेत प्रीला, पण त्याच्या मागे पळायचं नाही. डूज अँड डोंट्स पण आपल्याला पुढे बघायचे, काय करायचं काय नाही ते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे पण फक्त मेन्सला आहे. म्हणजे एकंदरीत बघा, सहकार, ग्रामीण विकास, उद्योग, पायाभूत सुविधा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि हे प्युअरली एरिया कसला आहे? मेन्सचा आहे. हे लक्षात ठेवा. इथे ह्याला हेडिंग देऊ शकता तुम्ही. हा पार्ट जो आहे प्युअरली ओनली मेन्स टॉपिक असं म्हणू शकता याला. बर, 3 सेक्शन केले, 2 सेक्शन ओळख झाली का? ह्याला काय नाव देऊ शकता? फक्त मेन्स, प्युअरली मेन्सचे टॉपिक आहेत. ह्याला प्रीवर प्रश्न येत आहेत, पण ते वेगळा अँगल असतो. जसं की योजना वगैरे सांगितला तो किरकोळ सांगेल. ह्याला काय देऊ शकता तुम्ही? प्रीला की मेन्सला? सांगा. दोन्हीकडे पण येणार ना. तुम्हाला बेस सांगितल्यानंतर मग प्रीलाही आणि मेन्सलाही हे तुम्हाला कामाला येणार आहे. त्यामुळे हे बाय डिफॉल्ट करायचंच आहे. आता इकडं ह्याला स्टार मार्क करा. सगळ्यात आउटपुट देणारा एरिया तुमचा कुठला असेल, ह्याला हायलाइट, अंडरलाईन, स्टार मार्क, ह्याला काय करायचं ते करा. हे ना, हे बेस्ट आउटपुट देणारा एरिया आहे. सगळे टॉपिक तुम्हाला प्री प्लस मेन्स हे कॉमन एरिया म्हणू शकतो. ह्याला काय करायचं? कॉमन, प्रीला आणि मेन्सला. तुम्ही हे जर टॉपिक केले तर प्रीला आउटपुट मिळेल का? एखादा दुसरा प्रश्न आला तर येईल ना, फक्त 1, 2, 15 पैकी. म्हणून काय टार्गेट करायचं आता? हा एरिया टार्गेट करायचा, कारण हा प्रीला पण आहे आणि हा मेन्सला पण आहे. मग ह्याच्यामध्ये कुठले टॉपिक आहेत? राष्ट्रीय उत्पन्न, कृषी, उद्योग, सेवा सेक्टर म्हणून, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त. म्हणजे काय नावाने टाकला होता आयोगाने? तुम्हीच लक्षात ठेवा म्हणा. तुम्हीच तिथं गोल करायला मी येणार नाही बरं का परीक्षेमध्ये. प्रीला कीवर्ड कुठला वापरला होता? शासकीय अर्थव्यवस्था होता का? तो म्हणजे कुठला आहे? हा सार्वजनिक वित्त. कर प्रणाली, टॅक्स, तो पण ह्याचाच टॉपिक येतो. चलन व पैसा, महागाई, आरबीआय, ह्या तिघांना प्रीला काय कीवर्ड होता? मुद्रा व राजकोषीय धोरण. म्हणजे ते कुठले टॉपिक होते? हे चलन, पैसा, चलनवाढ आणि आरबीआय. बँकिंग मेन्शन केलेला होता. आता हे भारतीय वित्तीय क्षेत्र असं तिथं कुठंही नव्हतं. हा टॉपिक म्हणजे कुठला माहितीये का? नाणे बाजार आणि भांडवल बाजार. वाचण्यात आलंय का? हे नाणे बाजार, भांडवल बाजार सुद्धा आपल्याला करायचंय. पंचवार्षिक योजना, एलपीजी पॉलिसी, परकीय व्यापार, आंतरराष्ट्रीय संघटना, आणि ह्या इथं लोकसंख्या एक बाजूला, ह्या 2 गोष्टी, आणि सरकारी योजना. आता हा कुठला टॉपिक नाही बरं का, हा म्हणून त्याला मी बुलेट दिलेलं आहे. हा तरी टॉपिक म्हणू शकतो आपण, लोकसंख्या. पण सरकारी योजना लिटरली तुम्हाला एक किमान क्वेश्चन असतो, नाही तर कधी कधी 2-2, कधी कधी 3-3 क्वेश्चन गव्हर्नमेंट स्कीमवर. हा काय प्रकार आहे, काय सगळं आपण बघू. ह्याला इथं जर तुम्ही स्किप केलं, हातचे मार्क घालवताय सरकारी योजनेला, मी परत सांगतो. आणि हा एरिया एवढा तुम्हाला 15 पैकी किमान म्हणतोय आम्ही, हा मिनिमम 10 मार्क देतो. किमान, जास्तच आहे ऍक्च्युली आकडा. 10 ते 12ची रेंज ती याच्यामध्ये. एवढी ताकद आहे ह्या एवढ्या सगळ्या टॉपिकमध्ये. ह्याच्यात पण तुम्हाला ज्यावेळेला आता मी पीवायक्यू अनालिसिस सांगेल तेव्हा सिलेक्टेड अजून काही टॉपिक आहेत की जिथं आयोगाने वारंवार खूप जास्त फोकस केलं. किंवा ह्याच्यावर सरकारी योजनेवर 1 किंवा 2 प्रश्न असतात, लोकसंख्येवर डेफिनेटली असतात. असे एरिया आहेत ना, ते एकदा कळाले की आपल्याला त्याच्यावर जास्त फोकस देता येतो आणि आउटपुट मिळवता येतो. मग मी नेहमी शब्द वापरतो बघा, इनपुट आउटपुट रेशो, कॉस्ट बेनिफिट म्हणतो आपण. म्हणजे अशा गोष्टीवर मेहनत घ्या की जे काय देईल, जास्त आउटपुट देईल. सो दिस इज ऑल अबाउट सेग्रिगेशन ऑफ टॉपिक्स. एकूण प्री आणि मेन्सचा सिलेबस सांगितला. टोटल किती टायटल आहेत तुम्हाला टॉपिकचे ते सांगितले, त्याचं डिव्हायडेशन केलं. मग हा बेस आहे, हा एकदा केला की परत परत करायची गरज नाही. मग उरले 2 एरिया. जास्त फोकस कशावर करायचं? याला. मग हे क्लिअर झाल्यावर एकदा लक्षात आलं की आपलं सगळं झालंय, उरलेले मग हे टॉपिक करू शकतो ना आपण. असा आपला प्रवास आहे, अशी आपली बॅच आहे. आणि या बॅचमध्ये असा सगळा सिलेबस
हा पूर्ण कव्हर केला जाईल. याची सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअरिटी दिलेली आहे. असं लपून ठेवून फक्त आयोगाचा सिलेबस दाखवला नाही म्हणजे कुठला घेतला कुठला नाही घेतला कळणारच नाही ना. तुमच्या समोर हे सगळं ओपन बुक आहे. चला इथपर्यंत विचार. आता काय विचारायचंय रिगार्डिंग सिलेबस डिकोडिंग वाला पॉइंट. बाकी आपल्याला पुढे जायचंय आणि काय काय नाही ते सांगतो सगळं. आजच्या लेक्चरचा हेतू साध्य झाला का? हेडिंग काय होती आपली? नुसतं सिलेबस डिकोडिंग नव्हती, काय होती? इन डिटेल सिलेबस. त्याला महत्व आहे ना काहीतरी. मागच्या जवळपास 1.5-2 तास झालं इमॅजिन तरी केलं होतं का की सर सिलेबस तुम्ही 2 तास काय शिकवणार मला? ते एवढी डेप्थ होती त्याच्यामध्ये. चल ऑनलाईन ऑल क्लिअर. चलो हा बरोबर त्यांचं वाक्य. त्यांनी टाकलं ऑनलाईनला की शत्रूचा पूर्ण परिचय झाला. थांबा अजून. आता तर कुठं एक अँगल क्लिअर झालाय. आता उद्या आणि परवा अजून 2 लेक्चर अटेंड करा. तुम्हाला असं वाटणार नाही की आपण कुठल्या जगात आलोय कळणार नाही. चला ऑनलाईन विचारा डाऊट काय असेल ते. आणि इथं ऑफलाईन काही डाऊट नाही का? डाऊट नसण्याच्या 2 पॉसिबिलिटी आहेत. एक म्हणजे सगळं कळालं आणि दुसरी म्हणजे काहीच नाही कळालं. कुठल्या पॉसिबिलिटीमध्ये? नक्की आता जे शांत बसलेत ते नक्की दुसऱ्यामध्ये असतील. काय सांगायचं? किती दिवस लागतील सांगतो तुम्हाला. सांगतो सगळं. आता सुरू तर होत्या. पहिल्या दिवशी विचारता की किती दिवस लागेल कसं कळणार? सगळा शेड्यूल देतो. सगळं क्लिअरिटी देऊन आपण पुढे जाऊ. आणि आता काही गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला थोड्या अनक्लिअर असतील. सर हे टॉपिक काय किंवा ह्याच्यावर मी काय म्हटलं आता तर सुरुवात आहे. मी अजून आयोगाचे प्रश्न घेणार आहे तेव्हा तुम्हाला सांगलच ना की हा प्रश्न ह्या टॉपिकवर, तो प्रश्न त्या टॉपिकवर, त्याची क्लिअरिटी येईल. आणि काही डाऊट हे तुमचे ऑटोमॅटिक क्लिअर होऊन जातील. थोडं थांबा. आता जे डाऊट क्लिअर झालेत ना जस्ट वेट अँड वॉच. नाही झाले तर मी आहेच की मी कुठं जाणार आहे? म्हणजे हे पहिले लेक्चर झालेत ना लिटरली 15-20 मिनिटं नाही अर्धा तास मी थांबतो. तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. एकदा हे सर्कल कम्प्लीट होऊ द्या माझं. तिन्ही लेक्चरचं इंट्रोडक्शनचं, पीवायक्यू अनालिसिसचं आणि ते सेल्फ इव्हॅल्युएशनचं हे झाल्यानंतर तुम्हाला काय विचारायचं असं बी आपण तर डाऊट सेशन घेऊच रोजच्या लेक्चरला. पण तेव्हा जरा ब्रॉडली जास्त घेऊ. चला काय बाबा इकॉनॉमीमध्ये हीच अपेक्षा होती मला. व्हेरी गुड. म्हणजे कुठेतरी आशेचा किरण दिसला इकॉनॉमिक्स बाबत. हे काहीतरी होप निर्माण झाली की इकॉनॉमिक्स बाबा समजू शकतं, मार्क घेऊ शकतो. आता फक्त एक कुठून तरी सूर्यकिरण दिसणार, अख्खा सूर्य दाखवतो तुम्हाला. 2 दिवस थांबा. म्हणजे आपण म्हणतो ना की हा सब्जेक्ट फार अवघड आहे, टफ एकदम सर काहीच कळत नाही. बऱ्याच जणांनी याला लास्ट प्रायोरिटी ठेवलेली असते किंवा हातच वर केलेले असतात. नकोच मला हे करायचंच नाही. हार्ड सब्जेक्ट मधला तुम्हाला सॉफ्ट सब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून दाखवतो. इझी सब्जेक्ट मध्ये हे पॉसिबल आहे आणि हे अतिशोक्ती नाहीये. म्हणून म्हणलं ना की काही उत्तराची प्रश्नाची उत्तर तुम्हाला ही काळानुसार मिळेल. पण तो काळ आधी माझ्यासोबत घालावा लागणार तुम्हाला. असंच घरी बसून किंवा न बघता उत्तर मिळणार नाहीत. ऐका ना, बुक बद्दल आपल्याला डिटेल बोलायचं आहे. मी तुम्हाला सोर्स किंवा रेफरन्स बुक किंवा काय याच्यावरही क्लिअर सांगणार आहे. कुठलीही गोष्ट अशी उगाच तुम्ही विचारलं मी सांगेल असं नको. ते पण आपला सेशन आहेच. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं सांगितल्यानंतर पुढचा पॉईंट येतो की मग ह्याच्या आधारावर आता आपण सोर्सेस काय काय वापरले पाहिजेत. त्या सोर्सेसमधून त्यात विशेषतः परत स्टेट बोर्ड असेल किंवा एनसीआरटी ते वापरायचे का, त्याचा आउटपुट किती आहे,
किंवा आता तुम्हाला किती जणांना माहिती आहे की आपलं पण बुक आहे इकॉनॉमिक्स गाईड म्हणून माझं स्वतःचं, तर मग ते वापरायचंय काय कसं सगळं सगळं क्लिअर करतो तुम्हाला बुक लिस्ट बाबत पण. क्वेश्चन पेपर किंवा रेफरन्स बुक माझं म्हणणं आहे की अजून 2 दिवस तुम्ही मी जे दिलंय करतोय तेवढंच फक्त करा. बघा आता सेम इतर विषयाची तुलना आणि माझी ह्याच्यामुळेच मी आधीच सांगितलं, बाकीच्या विषयाचं कसं आहे, तुम्ही पॉलिटी घ्या, हिस्ट्री घ्या किंवा काय, थोडं तरी वाचून कळतं का नाही. म्हणून तुम्ही असं म्हणू शकता की सर मी तोपर्यंत वाचू का, मी पुढे जाऊ का. इकॉनॉमिक्स वाचा बरं आणि सांगा काय कळतं मला. मग त्याच्यात कशाला टाइम मॅनेजमेंट व्हायला, थोडं थांबा ना. 1-2 दिवस जे चाललंय मी आज जे सांगितलं त्याच्यावर डिटेलमध्ये तुम्ही स्वतः बघा, अजून काय पॉईंट येतात काही नाही लिहून घ्या, आणि मग तुम्हाला बरोबर सांगतो की रेफरन्स बुक कुठलं वाचायचं, कसं बॅच सोबत काय काय वाचायचंय. शक्यतो क्वेश्चन पेपर लगेच रीड आपण जे म्हणतो इनिशियल लेवलला, त्याचा आउटपुट येईल का तुम्हाला सांगा. तुम्ही आता मी म्हणलं पीओआयपी दिले तुम्हाला, वाचा, काय करणार आहे तुमचं समाधान होईल. सर मग मी मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, अरे पण बघून काय कळालं का, वेळ कशाला वाया घालायचा, थोडं थांबा. आता बरं आपण बॅचमध्ये आहोत ना म्हणल्यानंतर त्याचं कामच हे आहे ना, तुम्ही जे फीस घेऊन इथं आलं आहे तर त्या ह्या सगळ्या गोष्टी भेटणारच आहेत तुम्हाला. चलो, अरे वा, व्हेरी गुड. लेक्चर डिटेल झालं, डाऊट नाहीये, चांगली गोष्ट आहे. चला. असं नको की फक्त मी एकटाच बोलतोय, लेक्चर घेऊन निघून जातोय म्हणून मग थांबलोय. आता काय डाऊट असेल बिंदास विचारा. सुरुवातीला सांगितलं होतं की डाऊट नका विचारू, कारण एवढं सगळं मला सांगायचं होतं, मेन हे होतं. पण आपण इथं काय डिस्कशन करायला आलो का, म्हणजे लाईव्ह घेतलं, विचारा काय विचारा, मी काही सांगतो मग ते वेग स्वरूपात झालं असतं. तुम्ही जे विचारता तेच सांगत बसलो असतो मी. स्ट्रक्चर स्वरूपात पुढे जाऊ. ज्या गोष्टीसाठी आपण हे लेक्चर ठेवलं होतं सिलेबस डिकोडिंग, ते पूर्ण झालंय. आता मात्र बिंदास विचारा. आता आपण थोडं वेग स्वरूपात इकडं तिकडं डायरेक्शनला गेलो तरी चालेल. चला, इकडं काय नाणे बाजार, भांडवल बाजार, यावर प्रीला क्वेश्चन कसे येतात. मुळात परत तेच येतं की नाणे बाजार, भांडवल बाजार म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये बँकिंग हा टॉपिक आहे. मग बँकिंगवर प्रश्न आले म्हणजे ते नाणे बाजारावर प्रश्न आले, किंवा इव्हन ते भांडवल बाजारामध्ये घेऊ. तर भांडवल बाजाराचा पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे, जसं की त्याच्यामध्ये येतं शेअर मार्केट, त्यामध्ये सेबीवरचे काय प्रश्न, मग विकास वित्तीय संस्था, मग त्याच्यामध्ये काय नाबार्ड किंवा IFCI, IDFC, ज्या पहिल्या विकास वित्तीय संस्था झाल्या उद्योगाच्या, कृषीच्या, त्याच्यावरचे प्रश्न. नाबार्डवरचा प्रश्न बघितला का तुम्ही. नाबार्ड ही बँक किंवा ही विकास वित्तीय संस्था आहे. मग हा जो पार्ट आहे हा भांडवल बाजाराचा पार्ट आहे. मग हे प्रश्नांचं स्वरूप. LIC, GIC हे भांडवल बाजाराचं. ठीक आहे, ऑनलाईन तुमचा प्रश्न झाला का क्लिअर. सिस्टमॅटिकली सांग. हा, व्हेरी गुड. चला, क्लिअर झालं ना, गुड. सर राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही कन्सेप्ट, हो अरे ते घ्यायचंय आपल्याला. राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही कन्सेप्ट आहे, म्हणून तो प्रश्न डिस्कस करताना नीट बघा. नवीन विद्यार्थ्यांना जर माहित नसलं तर म्हणून तो ऑप्शन इलिमिनेट केला मी, त्याचं उत्तर तेच येतंय. प्रवाही संकल्पना आहे बरं का राष्ट्रीय उत्पन्न. पण आपला मेन मुद्दा डिस्कस करायचा काय होता, सूक्ष्म आणि समग्र, म्हणून मी त्या बाकीच्या ऑप्शनला 2 मिनिटांसाठी इलिमिनेट केलं होतं. त्यामुळे तुमचं डाऊट क्लिअर करतो की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे. ठीक आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची ती एक संकल्पना आहे. GDP, GNP, NDP, NNP अशा वेगळ्या कन्सेप्ट आहेत, त्या टॉपिकमध्ये घ्यायच्यात आपल्याला. आपण ज्या वेळेला देशातील वस्तू सेवा मोजतो किंवा देशाचं उत्पन्न मोजतो, तर देशाचं उत्पन्न फक्त देशांतर्गत ऍक्टिव्हिटीमधूनच मिळतं का देशाच्या बाहेर पण त्या ऍक्टिव्हिटी होतात, बरोबर ना. मग हेच ते आहे की तुम्ही ज्या वेळेला फक्त देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत ऍक्टिव्हिटी विचारात घेता किंवा तेवढंच उत्पन्न विचारात घेता, त्या राष्ट्रीय उत्पन्नाला काय म्हणायचं, GDP. आणि देशाच्या बाहेरून पण, समजा आता आपलं काही जहाज आहे तर ते समुद्र मार्गाने जाऊन दुसऱ्या देशात काहीतरी सर्व्हिस देऊन येतं, का कायमचं तिकडे जातं, विकतो का जहाज आपण त्याला, ते प्रवासासाठी वापरतो ना.
मग त्यानं आपल्या बाउंड्री क्रॉस करून तिकडे गेलं दुसऱ्या देशात आणि वापस आलं. मग त्यातून उत्पन्न मिळालेलं हे भारताचं उत्पन्न आहे का नाही? मग ते जीडीपी येत नाही, ते कशात येतं? जीएनपी मध्ये येतं. तरी मी फार म्हणजे ह्याच्यात सांगितलं तुम्हाला, अजून डिटेल बघायचं आपल्याला. ते टॉपिक सुरू झाल्यावर तुम्हाला कळलं. तात्पुरतं जीडीपी आणि जीएनपी मधला फरक कळाला का? कन्सेप्ट बाबत तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला विश्वास बसणार नाही. फक्त कन्सेप्ट समजायचे नाहीत आपल्याला, तर त्या ऍप्लिकेशन पण त्याच्यात जमलं पाहिजे, कन्सेप्टचं अप्लाय करता आलं पाहिजे, त्याचं इंटरलिंकिंग करता आलं पाहिजे, आयोगाचे प्रश्न सुटले पाहिजेत. हा अट्टास. नाहीतर उगाच इथं समजल्यासारखं वाटतं, परीक्षेत काहीच येत नाही. हा खेळ नाही करायचा आपल्याला इथं. चलो, राज्यसेवा आहे. अच्छा, राज्यसेवेची डेट काय आली आहे का? माहित नाही. म्हणजे आता आपलं लेक्चर चालू असताना आली असेल तर माहित नाही, पण त्या डेट बद्दल याच्याबद्दल काय बोलायलाच नको. ते आता म्हणजे पृथ्वीवरचा प्रश्न राहिलाच नाही. तो मंगळ ग्रह चंद्र तिकडचा राहिला प्रश्न. तो चलो, बाकी ते युट्यूबवाल्यांचा काय डाऊट आहे बाबा, बिंदास फोन कर आणि प्रश्न विचार. आणि असं काय नाही की ऍडमिशन घेतलंच पाहिजे. कंटेंट बघून तुम्ही ठरवा. नसेल घ्यायचं तर सेल्फ स्टडी करा. बरं, त्यासाठी पण गायडन्स करू आपण, फोन करा, गाईड करतो बाबा, काय प्रॉब्लेम नाही, पण लोड घेऊ नका. फोन आल्यानंतर जो मिस कॉल असतो, आम्ही लेक्चरमध्ये फोन सायलेंट असं उचलला जात नाही. त्याच्यात मिस कॉलमध्ये लिहिलं असतं का ग्रामीण मुलगा, त्याचं जे म्हणणं की ग्रामीण मुलाचा फोन उचलला जात नाही. अरे त्याच्यावर काय लिहिले का ग्रामीण मुलगा म्हणून? स्वतःच उगं डिस्क्रिमिनेशन करायचं, ग्रामीण मुलगा शहरी मुलगा असं काही नाही. चला, अरे डेट आली आहे का? ठीक आहे, आली असेल बघू आपण, नंतर बोलू त्याच्यावर, कारण हे लेक्चर चालू असताना आली असेल कदाचित. बर, काय डाऊट नाही, थांबायचं. आजच्या पुरता डोस भरपूर झाला, आता मला उद्या येतच नाही. चला, ऑनलाईन थांबायचं का मग? पण आजचं सेशन लक्षात ठेवा, मी परत सांगतोय, हे असं काहीतरी पहिल्यांदाच होतंय. एवढ्या डिटेल फक्त सिलेबस. उद्या अजून वेगळं सरप्राईज असेल, परवा अजून वेगळं असेल. हे 3 लेक्चर्स याच टाइमला जे ऑनलाईन आहेत त्यांनी अटेंड करा, बाकी बॅचवाले तर आहेतच आहेत. ह्याच्यामध्ये असं नाही की या तिन्हीमधून डेमो दाखवायचे, भारी भारी शिकवायचं काय बाबा, नंतर बघ कळलं सगळं, किंवा आधी पण आपले लेक्चर्स आहेत. तर हे शेवटपर्यंत कार्यक्रम असणार आहे. आपण आयोगाला सोडणार नाहीत. जे काय असेल ते एक्झामवर नॉलेज बेस नाही. म्हणजे मी इथे येतोय तुम्हाला आणि नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतो जगाच्या, अमेरिकेची अर्थव्यवस्था अशी आहे, ती मंदीत चालली आहे, ह्याची अशी आहे, चायना असं करायला लागलंय, त्याचा काय संबंध आपल्याला? प्रश्न कशावर येणार आहे? भारतीय अर्थव्यवस्थेवर. म्हणून इथं कुठलाही कार्यक्रम हा नॉलेज बेस नसेल, ज्याला पीओक्यूचा बेस आहे तो, आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंट. चलो, चालतंय, थांबायचं. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. उद्या सेम परत पुढचं कंटिन्यू असेल आपला याच टाइमला लेक्चर. आणि ऑनलाईनवाल्यांनी विशेषतः हा कंटेंट किंवा ह्या सगळा प्रयोग जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमची फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कारण आपल्याला ट्रॅडिशनल पद्धतीनं आजपर्यंत इकॉनॉमिक्स सगळ्यांना माहिती असते. जरा थोडी वाकडी करून जे चाललोय ना आपण, तिकडे कोणी नसतं, बरोबर ना? तिकडे गर्दी कमी असते का? कारण हे कधी न बघणार किंवा न झेपणार असतं की सर असं काही आहे का प्रकार. सो आज तो ट्राय केलाय आपण. जुन्या विद्यार्थ्यांना माहिती की ही प्रोसेस आहे, पण नवीनसाठी कदाचित हे वेगळं असेल. ह्याला निगेटिव्हली घेऊन घाबरून ह्याच्यापासून लांब पडायचं की ह्याला ऍक्सेप्ट करायचं की बाबा हे आत्ताच कळालं मला, हे तुमच्यावर आहे. नाही तर होतं काय माहिती का, सर हे भयानक दिसायला लागले काहीतरी, नकोच. अरे हे भयानक नाही, हे वास्तव आहे, हे लक्षात ठेव. हे भीती दाखवण्याचा कार्यक्रम चाललाय का? आणि याच वास्तवापासून आपण दूर होतो, म्हणून कदाचित वेळ लागतोय आपल्या रिझल्टला. म्हणून जे काय असेल जड अवघड, मी आधीच सांगितलं इकॉनॉमिक्स आहे, दुसऱ्या सब्जेक्टच्या तुलनेमध्ये त्याचं कंपॅरिझन करून दाखवलं. हे असंच असणार आहे पुढे चालून. पण ज्या काही गोष्टी पुढे येतील त्या नवीन पासून जुन्यापर्यंत सगळ्यांना कळल. असं नाही की बाबा सर आम्ही पूर्णच नवीन आहेत,
कोरी पाटी असू दे ना, कोरी चालतंय. मी घेताना सुरुवातीला इथून सांगतोय की इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मधला डिफरन्स. कुठलाही टॉपिक सुरू करताना सुद्धा त्याच्या बेसिक कन्सेप्ट पासून स्टार्ट करणार आहे. जुन्यांना व्हॅल्यू ऍडिशन मिळेल आणि नवीनला शून्यापासून सगळंच मिळेल. जुन्यांनी ज्या चुका केल्या आजपर्यंत त्यांना दुरुस्त होतील. आता नव्याने आम्ही चुका करून मग येतो का? तुम्हाला हेच तर करायचं ना, की समोरच्यांनी चुका केल्या आणि 2-3 वर्ष घातले म्हणजे तुम्ही तेच करणार का? ते एक्झॅक्टली आपल्याला करायचं नाही. म्हणून तर लवकर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये आपल्याला ह्या गोष्टी मिळाल्या तर आपल्याला रिझल्ट काढता येतो. बाकी तुम्ही ठरवा, तुम्ही तेवढे सुज्ञ आहेत, काय निर्णय घ्यायचा, काय करायचं ते चालतंय. थँक्यू सो मच. भेटू उद्या. चल.